आज तुम्ही मला बोलावलेलं आहे मी आणि माझ्या कादंबऱ्या या विषयाबद्दल बोलण्याबाबत मी काही वेळेला यापूर्वी इथं उल्लेख केलेला असेल की तुम्ही आज एका पाटलाला बोलवलेलं आहे वाङ्मयावर बोलण्यासाठी आणि पाटील म्हणजे डोळ्यासमोर 3 फड उभे राहतात. एक उसाचा फड, दुसरा कुस्त्याचा फड, तिसरा तमाशाचा फड. पण हा पाटील या 3 फडामध्ये कुठेही रमला नाही. मी रमलो मित्रांनो ते शब्दांच्या फडामध्ये. आणि 1988 पासूनचं हे माझं शब्दांचं गुऱ्हाळ असं सुरू आहे. मला लेखक म्हणून असं वाटतं की लेखकांनी ग्रंथ वाचले पाहिजेत, पण ग्रंथ वाचण्यापूर्वी माणसं पहिल्यांदा वाचली पाहिजेत. माणसाचं रूप, रंग, आकार, उकार, जनामध्ये माणूस कसा दिसतो, मनामध्ये माणूस कसा दिसतो आणि अंतःकरणामध्ये त्याच्या आपल्याला उतरता आलं पाहिजे, तर लेखकाला खऱ्या अर्थी माणूस पकडता येतो असं मला वाटतं. अहो, एक प्रकारे लेखक कवींना दिव्यत्वाचा स्पर्श असतो. माणसं फक्त परमेश्वर घडवतो आणि गोष्टीतली माणसं आणि कवितेतली माणसं लेखक कवी घडवतात. म्हणजे हे किती प्रतिभेचं काम असतं बघा. आणि मी या ठिकाणी तुम्हाला मुद्दाम सांगेन की मला जसं ग्रंथाने घडवलेलं आहे त्यापेक्षा छोट्या मोठ्या जीवनात भेटलेल्या अनेक माणसांनी मला घडवलेलं आहे. माझी पहिली कादंबरी मी FYला असताना आंबी या नावाची एका खेड्यातल्या मुलीची कहाणी सांगणारी 150 पानांची कादंबरी मी FYला असतानाच प्रकाशित झालेली होती आणि नवलेखक अनुदान योजनेमधून ती प्रकाशित झालेली होती. एका मुलीचं लग्न ठरवायचं होतं. त्यासाठी आम्ही मित्रांच्या बरोबर गेलेलो होतो. खेड्यातली पोरगी 15-16 वर्षाची. अशी लग्नाची बोलणी चालू असतानाच ती स्वयंपाकघरातून तीरासारखी बाहेर आली आणि आपल्या बापासमोर उभी राहून म्हणाली, बाबा, आपल्या आवताचा बैल म्हातारा झाला की नवीन बैल आणायचा झाला तर तुम्ही किमान 5-5 आठवडे बाजारामध्ये 10-10 वेळा जाऊन येता आणि बैल कसा आहे, चांगला आहे की नाही याची परीक्षा करता बैलासाठी, आणि जावई मात्र तुम्ही 2 मिनिटांमध्ये कसा काय पसंत केला हो. मला वाटतं तिनं हे काहीतरी मोलाचं सांगितलेलं होतं आणि तिथे मला ती कादंबरी सुचली, आंबी नावाची. तसं लोककला काय आहेत, गाणी काय आहेत, गीतं काय आहेत, माती काय आहे, इतिहास काय आहे, या सगळ्यातून माझ्यातलं लेखक घडत गेला. आज सुद्धा मी अभिमानाने सांगेन की मी अत्यंत एका छोट्या खेड्यातून आलेला आहे. आज सुद्धा आमच्या गावची लोकसंख्या फक्त 1400 आहे आणि गावात मॅट्रिक होणारा 2रा किंवा 3रा मी असेन. इयत्ता 3रीला मारुतीच्या मंदिरामध्ये आमची शाळा भरायची. गुरुजींनी सांगितलं की मुलांनो तुमच्या आवडत्या कविता म्हणा. मग कुणी म्हणालं या बाळानो या रे या, कुणी सांगितलं लाडकी बावली होती माझी एक वगैरे, लेझिम चाले जोरात, त्या काळातल्या कविता मला उभं केलं. मी आपल्या कानावर हात ठेवला आणि सुरू केलं, नेसली ग बाई चंद्रकळा टिपक्याची, तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हारीची, शिटी मारून करतो गोळा गोपाळांचा मेळा, राधिकेला मिठी मारतो अडवून उरी बेटी गळा, असं ते सगळं राधिका आणि श्रीकृष्ण सुरू केलं. गुरुजी म्हणाले, पाटील थांबा थांबा, अहो ही शाळा आहे, ही तमाशाची कणात नाही आहे, तुम्ही पाटी दप्तर घ्या घरी जावा. मग मला घरातून बाहेर काढलं. 1970-69चा तो काळ. त्या काळात वारणेच्या काठावर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतात जाणारा लोक भालाची काठी घेऊनच जायचे. भाला हातात असायचा. भाल्यासह माझे चुलते आले शाळेमध्ये आणि म्हणाले, अहो मास्तर आमच्या लेकराला का बाहेर काढला? म्हणे लेकरू, अहो म्हणे आमचा विद्यार्थी आहे, हा विद्यार्थी तुम्ही घेऊन जावा, कारण तुमचा विद्यार्थी आमच्या शाळेला परवडणारा नाही आहे, तुम्ही दुसरीकडे याचा दाखला घ्या. ते म्हणाले का परवडणार नाही? अहो म्हणे हा काय गाणी म्हणतोय, कविता म्हणतोय, राधिकेला मिठ्या मारान डावाडोळान काय काय चाललंय सगळं. मास्तरच्या समोर आमचे चुलते हसले आणि तंबाखू म्हणत म्हणाले, अहो पण मास्तर हे गाणं लिहिलंय कोणी ते तरी विचारायचं नाही का तुम्ही? थोडी चौकशी करायची नाही का? गुरुजी म्हणाले, कोणी लिहिलंय? संत एकनाथ महाराजांनी लिहिलंय.
आणि ज्या शाळेमध्ये संत एकनाथ महाराजांचे शब्द चालणार नसतील ती शाळा आम्हाला नाहीच पाहिजे असं आमच्या चुलत्यांनी सांगितलं. तर आजूबाजूचे तमाशे, कलापथकं, जनांची मनांची भाषा, भेटणारी चांगली वाईट माणसं, आजूबाजूचा निसर्ग, हे सगळं पाहता पाहता माझ्यातला लेखक मोठा झाला. आमच्या गावामध्ये त्यावेळेला पावसाळ्यात 4 महिने एसटी जायची नाही, कारण गावाच्या सोबतीनं नदीचा वेढा पडायचा. आणि कोणी आजारी बिजारी असलं किंवा आठवड्याच्या बाजाराला जायचं तर महापूर एवढा प्रचंड यायचा की त्या महापुरामध्ये जी छोटी नाव असायची 50-60 फुटाची ती अशी तरंगायची. मग माझे वडील मोठे धाडशी होते, हातामध्ये ती काठी घेऊन पाण्यातून कशी तरी वल्लवत वगैरे नाव न्यायचे आणि 5-6 जण लोक ते घेऊन जायचे. पण ती पुराच्या पाण्यामध्ये ती नाव अशी नाचायची की मी एका ठिकाणी वर्णन केलंय की अलीकडच्या लग्नामध्ये घोडा नाचण्यासाठी त्याला जशी दारू पाजवतात आणि डीजेच्या तालावर तो जसा घोडा नाचतो तशी ती नाव पाण्यामध्ये नाचायची. एवढा पाण्याचा प्रचंड वेढा असायचा. एका बाजूला पन्हाळगड, दुसऱ्या बाजूला विशाळगड आमच्या डोंगरावरून दिसायचं. आणि माझ्यातला विद्यार्थी हा पहिल्यापासून जागरूक होता, त्यामुळं रानामध्ये गुरे घेऊन जरी मी गेलो आणि समोर गवताचं रान दिसलं तरी मला वाटायचं की 300-350 वर्षापूर्वी बाजीप्रभू देशपांडेंची घोडी कशी दौडत इथून गेली असतील, शिवाजी महाराज कसे गेले असतील, हे सगळं मी पाहत होतो. म्हणजे आजूबाजूचा निसर्ग, आजूबाजूचे लोक यांनीच मला खऱ्या अर्थी मराठी साहित्याचे धडे दिले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज किती जानेवारी आहे? आज 24 जानेवारी आहे. तुम्ही सगळे मफलर वगैरे घेऊन आलेला आहात. ही गोदाकाठची थंडी आहे. कल्पना करा यमुना काठची थंडी काय असेल. मी 15 दिवसापूर्वी दिल्लीला होतो आणि दिल्लीमध्ये 4 ब्लँकेट जवळजवळ अंगावर घेतली तरी मी आत कुडकुडत होतो. म्हणजे दिल्लीची थंडी, यमुनी काठची थंडी एवढी प्रचंड असते आणि थंडीमध्ये माणसाला भूक खूप लागते. डब्बल तिप्पल जेवलं तरी आणि पोट मोकळं असेल तर मग काय बोलायला नको. आणि मग आपण कल्पना करायला पाहिजे की 450 वर्षापूर्वी ज्या वेळेला पानिपतावर मराठे गेले, लाख मराठे गेले, ते 2-2, 3-3 आठवड्याचे उपाशी होते. झाडांची पानं खाऊन माणसं जनावरं त्या रानातून फिरत होती. त्यांना नोव्हेंबरमध्ये, डिसेंबरमध्ये आणि विशेषतः 14 जानेवारीला पानिपत झालं. ह्या जानेवारी महिन्यामध्ये कशी थंडी वाजली असेल. आणि म्हणून आजही मी सांगतो की मानी मराठ्यांचा, 72 मराठ्यांचा पराभव अहमद शाह अब्दालीने केलेला नाही, तर मराठा मोठा होऊ नये असं एक प्रकारे निसर्गाला वाटलं. म्हणून निसर्गानंच पानिपतच्या निमित्तानं आमच्या पाठीमध्ये भाला खुपसला आणि आमचा पराभव हा निसर्गाने केलेला आहे. कौरव पांडव संगर तांडव द्वापारामध्ये होय अति, तसे मराठे गेलीचे सारचे कलित लढले पानपती. अनेक जण विचारतात की तुम्हाला पानिपत विषय सुचला कसा. मी नवखा लेखक होतो, कथा लिहायचो, कथाकथनामध्ये भाग घ्यायचो, विभागवार साहित्य संमेलन असायची. तर त्यामध्ये काही साहित्य संमेलनामध्ये माझं नाव असायचं विभागवार साहित्य संमेलनात, कथा सांगण्यासाठी, विनोद सांगण्यासाठी. आणि कार्यक्रम वाढला की आमचं नाव कॅन्सल व्हायचं. मग मी नाराज होऊन घरी यायचो. एके दिवशी वडिलांनी दुपारी बघितलं की कुठेतरी मी मार खाल्लेला आहे, मला संधी मिळालेली नाही, मी परत आलेलो आहे. माझे वडील 6.25 फूट उंच होते. त्यांना गावातले सगळे शेलार मामा म्हणायचे, असे ते दिसायला मोठेच्या मोठे स्वातंत्र्य सैनिक वगैरे. आणि माझा पडलेला दुर्मुखलेला चेहरा त्यांनी पाहिला, हसले आणि मला म्हणाले, चिरंजीव तुम्हाला जीवनामध्ये शिकारी व्हायचं आहे आणि तुम्हाला जर जीवनामध्ये खऱ्या शिकारी म्हणून नाव कमवायचं असेल तर हातामध्ये गलोल म्हणजे गलोरी घेऊन कुंपणावरच्या चिमण्या टिपायचा धंदा सोडून द्या. त्याच्याऐवजी तुम्ही एखादा वाघ बघा आणि वाघाच्या टांगेमध्ये जाऊन घुसा. तुम्ही वाघ मारताना जर मृत्यू पावला तरी तुमचं नाव होईल. लोक म्हणतील, अरे वाघाला मारताना पोरग मेलं, काय बहादूर होतं. आणि जर तुम्ही वाघ मारण्यामध्ये यशस्वी झाला तर इतिहास बनेल.
मी कानाला खडा लावला आणि ठरवलं कुठल्याही साहित्य संमेलनात जायचं नाही, विभागवार असो मोठा असो. 6 वर्ष कुठल्याही साहित्य संमेलनात गेलो नाही. 6.5 वर्षानंतर पानिपत कादंबरी प्रकाशित झाली आणि महाराष्ट्रातली सगळी साहित्य संमेलनं विश्वास पाटील कुठे आहे म्हणून शोधायला लागली. मला असं वाटतं की लेखकांनी जिद्दीनं कुठंतरी बाहेर पडायला पाहिजे. आणि तुम्ही चांगलं लिहायला लागला, काहीतरी चांगलं लिहायला लागला तर प्रकाशकाची काळजी करायची कारण नाही आहे. जी पट्टीची स्वयंपाकीन करणारी स्त्री असते, स्वयंपाक करणारी स्त्री असते किंवा शुद्ध मराठी भाषेमध्ये सुगरण असते, तिने आपल्या आमटीला फोडणी दिल्यावर गल्लीमध्ये वास पसरतो, सुगंध पसरतो आणि सांगावं लागत नाही की इथं स्वयंपाक चांगला होतोय. त्याचप्रमाणे प्रकाशक तुमच्या शोधामध्ये असतात, तुम्ही उत्तम लिहायला पाहिजे. आणि मग पानिपत हा विषय कौरव पांडव संगर तांडव द्वापारामध्ये होय आती, तसे मराठे गिलचे साचे कलित लढले पानपती असं म्हटलं जातं. मला शेवटी असा प्रश्न पडतो किंवा तुम्हालाही असा एक प्रश्न छेडत असेल की पानिपतामध्ये मराठ्यांचा पराभव झाला काय. अहो मी पानिपत ज्यावेळेला लिहायला लागलो सगळे मला म्हणायचे अरे काय मार खाल्ला, पराभव, तोंडाला काळं फासलं, कशाला याच्यावर लिहिताय तुम्ही. पण मी जो अभ्यास केला त्या अभ्यासातून धुरा आणि धगीच्या आड मला मराठ्यांचा, बहादर मराठ्यांचा मला विजय दिसत होता. धुरा आणि धगीच्या आड दडलेला आणि एक एक कॅरेक्टर अशा माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहत होत्या. बऱ्याच वेळेला लेखक विशेषतः कादंबरी नाटक लिहायला लागतो. अनेकदा पट्टीचा शिकारी शिकार करायला जंगलात जातो आणि श्वापदाला शोधता शोधता तो सुद्धा जंगलामध्ये हरवून जातो, त्यालाच बाहेरची वाट सापडत नाही. बरेच काही गमती जमती घडतात. मी ज्यावेळेला पानिपत लिहायला सुरुवात केली त्यावेळेला भाऊसाहेब पेशवे म्हणजे शेक्सपियरच्या इयागो किंवा शायलॉकपेक्षा मोठा खलनायक मला रंगवायचा होता. पण मी संशोधन एका बाजूने करत होतो, पुढे 4 वेळा बदललं नसतं आणि त्यामुळे मी माझ्या धन्याला दिलेला जो शब्द आहे तो मी मोडणार नाही. अहमद शब्दाला खुश झाला, म्हणाला ठीक आहे तुझं वचन तुझ्याबरोबर, चल अल्लाह तुझ्यावर मेहरबान आहे, निघून जातो. आणि मग हा लंगडत लंगडत डेऱ्याच्या दरवाजापर्यंत गेला. बादशाला शंका आली, अब्दालीला परत बोलवलं, इब्राहिम वापिस आजा. हा परत आला. विचारलं की आता तुला आम्ही मुक्त सोडला तर तू काय करणार आहेस. तर तो म्हणाला मी आता काय करणार आलमपणा, तुम्ही मला मोकळं सोडलं, मी दक्षिणेत जाणार, पुन्हा फौज बांधणार आणि अल्लाह तालानं खैर केली, अल्लाह तालानं दुवा दिला तर माझ्या धन्याच्या रक्ताचा सूड घेण्यासाठी काबूल कंदारवर हमला चढवणार. आणि हे ऐकल्यावर मात्र अहमद शाह अब्दालीने सांगितलं काट दो इसको, फेक दो. आणि मग त्याचे 100-150 तुकडे करून ते घारी गिधाडांना टाकण्यात आलेले होते. हा पानिपतचा घवघवीत इतिहास होता. आणि हा इतिहास मांडण्यासाठी लेखक म्हणून मी घरामध्ये बसलो नव्हतो, फक्त पुस्तकं वाचत नव्हतो, तर अनेकदा मी यमुनेच्या काठीवर जायचो. बागपत असेल, कुंजपुरा असेल, सोनपिरा असेल, पानिपत असेल, छोटा छाजपूर, बडा छाजपूर, ह्या सगळ्या गावातून मी फिरायचो. आणि ते जे सगळं जे अव्वल गाणं ते सगळं देणं मी मिळवलं आणि ते पानिपत कादंबरीमध्ये रेखाटलं. ती कादंबरी एवढी गाजली, महाराष्ट्र टाइम्सला एके दिवशी रवी हेरवाडकर या नावाचे जुने इतिहास संशोधक यांनी परीक्षण लिहिलेलं होतं. आणि मुंबईला त्यावेळेला दिल्लीवरून PV नरसिंहराव आलेले होते. ते पंतप्रधान नव्हते, पण उत्तम मराठी वाचक म्हणून हरिभाऊ आपटे यांच्या 2 कादंबऱ्या त्यांनी तेलुगूमध्ये भाषांतरित केल्यात. त्यांनी ते पानिपतवरचा लेख वाचला आणि ताबडतोब कादंबरी मागून घेतली. आणि भारतीय ज्ञानपीठाचे त्यावेळेला ते अध्यक्ष होते, त्यामुळे लगेच 1991 ती कादंबरी उत्तरेमध्ये हिंदीमध्ये प्रकाशित झाली. 95 साली ती अटल बिहारी वाजपेयींनी वाचली. म्हणजे अनेक जणांनी त्या कादंबरीचं अध्ययन केलेलं आहे. आणि मग आपल्याला माहिती आहे की बऱ्याच वेळेला काय होतं की तुमच्यामध्ये एकदा
30-40 पुरस्कार मला मिळाले आणि पुरस्कार मिळाल्यावर मग एक प्रकारे तुमच्यामध्ये गर्व निर्माण होतो. जर फॅन सुरू केला तर झालं. गर्व निर्माण होतो आणि तसा माझ्याही मनामध्ये गर्वाचा फुगा असा फुगत 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 गेला. आणि मी काही ठिकाणी सांगितलं त्याप्रमाणे एके दिवशी माझ्या गर्वाचा फुगा असा जेवढा मोठा फुगत गेला, त्या फुग्याला इयत्ता 5व्या वर्गामध्ये शिकणारी सातारची एक चिमुकली तिने टाचणी लावली. मी काय लिहिलेलं होतं आणि तो फुगा फोडला तिने. मला कागदपत्रात आढळलं होतं त्याप्रमाणे मी लिहिलं की भाऊसाहेबांची स्त्री म्हणजे पार्वतीबाई पेशवे ज्या वेळेला पानिपतावरून जात होत्या त्यावेळेला त्या हत्तीच्या अंबारीमध्ये बसलेल्या होत्या. त्यांच्या हातामध्ये ढाली आणि तलवारी होत्या. हे सगळं पाहिल्यानंतर शिबिरामध्ये एकदा भाऊसाहेब पार्वतीबाईंना विचारतात की का हो, पुण्याला असताना तुमच्या हातामध्ये पूजेचं पात्र असायचं आणि आता ढाली तलवारीचा शौक तुम्हाला कसा लागला? त्यावेळेला पार्वतीबाई भाऊसाहेबांच्या केसातून लाडानं बोटे फिरवत म्हणाल्या की आगीशी संसार करायचा असेल तर धगीची सवय करून घ्यायला नको का? हे सुंदर वाक्य मी लिहून गेलो आणि तिथंच मी अडकलो. त्या चिमुकलीनं मला प्रश्न केला की का हो पाटील साहेब, पुण्याच्या ब्राह्मण पेशव्यांच्या घरात 300-350 वर्षापूर्वी बहुतांशी सर्व पुरुष आपल्या डोईचा तुळतुळीत गोटा ठेवायचे आणि असं असेल तर तुमची पार्वतीबाई भाऊसाहेबांच्या केसातून आणि पुन्हा लाडाने कशी काय बोटे फिरवत होती बरे? आता काय करायचं? पंचायत आली. मी सुटका करून घेतली आणि सुटका करण्याचा मी प्रयत्न केला आणि तिला लिहिलं, हे बालिके, तुझी शंका जशी बरोबर आहे तसं माझं लेखन पण बरोबर आहे. त्या काळात सर्व ब्राह्मण कर्त्या पुरुषांच्या डोईचा तुळतुळीत गोटा असायचा 100% खरं. पण त्यावेळेला त्यांची एक शेंडीसुद्धा असायची आणि ती शेंडी आजच्यासारखी नारळाच्या शेंडीसारखी एवढीशी नसायची. तर त्या शेंडीचा घेर चांगला 1.5 असायचा. त्यामुळं डोईच्या केसातून नसे ना का, शेंडीच्या केसातून बोटं फिरवायला काय हरकत आहे, असं म्हणून मी माझी कशी सुटका करून घेतलेली होती. या दाखल्याचा अर्थ काय की लेखकांनी जबाबदारीनं लिहिलं पाहिजे. मराठी वाचक एवढे हुशार आहेत की केसा एवढी चूक सुद्धा त्यांच्या नजरेतून निघू शकत नाही. मी झाडाझडती लिहिली. तात्यासाहेबांनी शिरवाडकरांनी पानिपतावर 4 पानिपत्र लिहिलं होतं. मला स्वतः त्यांना कादंबरी लिहायची होती, त्यांचा संकल्प तो अपूर्ण राहिला त्यावरचा. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पानिपतावर नाटक लिहिलेलं आहे. कुसुमाग्रजांनी कादंबरीचा संकल्प सोडलेला. गोविंदाग्रजांनी काव्य लिहिलेलं आहे. अण्णाभाऊ साठ्यांनी आयुष्यातलं पहिलं काव्य लिहिलं ते म्हणजे पानिपतची लढाई आणि त्याबद्दल त्यांना 1 रुपये पारितोषिक मिळालं होतं. ज्या वेळेला कराडवरून मुंबईचं तिकीट 12 आणे होतं त्यावेळेला 1 रुपयाचं पारितोषिक त्यांना मिळालेलं होतं. म्हणजे अवघ्या मराठी साहित्य विश्वाला एक प्रकारे या पानिपतानं गवसणी घातलेली आहे. झाडाझडती लिहिली, धरणग्रस्तांच्या कथा आणि व्यथा मी मांडल्या. मोठमोठे प्रोजेक्ट होतात. आता मी त्यावेळेला पुण्याला जिल्हा पुनर्वसन अधिकारी होतो आणि रात्रंदिवस हे धरणातले लोक येऊन मला भेटायचे. त्यांच्या समस्यांची मी एकरूप होत होतो. पण बऱ्याच वेळेला काही वेळेला कामात असायचो. अचानक दौडत यायचे. एकदा काय झालं, 5:30 वाजता आंबेगावकडच्या धरणग्रस्तांचा मोर्चा आला आणि ते घुसले. माझ्यातला अधिकारी जागा झाला आणि मी म्हटलं, तुम्ही कसे काय आला? तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे. एक म्हातारबा होते, त्या हातामध्ये त्यांच्या घुंगराची काठी होती. ते पुढे आले आणि म्हणाले, अरे बाळ, आमचं गाव धरणाच्या पाण्यामध्ये जातंय, तिथं आता गावाला पाणी लागल. अरे आगीत सापडलेलं मेंढरू कधी कुणाची परवानगी काढत बसतं का बाहेर कशी उडी मारू म्हणून? आणि मग त्या दिवशी मी कानाला खडा लावला की हे जे लोक बोलतात हे सगळं आपण टिपून घेतलं पाहिजे. आणि मग सहज त्यांच्या ज्या म्हणी होत्या, वाक्य होती, ही मी टिपून घ्यायची आणि त्यांच्याबरोबर मी त्यांच्यातला एक झालो. बीडला मी कधी गेलो नव्हतो. झाडाझडती कादंबरी प्रकाशित झाल्यावर तिथल्या एका धरणग्रस्त वाचकाचं मला पत्र आलं की पाटील साहेब, मी त्याच्यामध्ये लिहिलं आहे की हैबतीची पत्नी ही पावसामध्ये बाळंत कशी होते आणि घरात पाणी घुसतं
आणि बाळंतणीचं जे बाजलं आहे ते हळूहळू वर करावं लागतं, असा एक हृदय प्रसंग लिहिलेला होता. त्या वाचकानं मला लिहिलं की पाटील साहेब, तुम्ही कधीही बीडकडे आला नाही, आम्हाला कोणाला भेटला नाही, मग माझ्या बायकोचं बाळंतपण कसं झालं हे तुम्हाला नेमकं कुणी कळवलं? याचा अर्थ असा की जे न देखे रवी ते देखे कवी, आणि जे न देखे कवी ते देखे अनुभवी. म्हणजे लेखकानं फक्त लेखक न राहता अनुभवी राहिलं पाहिजे. पांगिरा कादंबरी लिहिली, पुढं संभाजी आली, अलीकडं शिवाजी महाराजांच्यावर महासम्राट नावाची 4 कादंबऱ्याची मालिका मी लिहिणार आहे. त्यातल्या 2 आता प्रकाशित झालेल्या आहेत, झंझावात म्हणून आणि रणखैंदळ म्हणून. कन्नडसह इंग्रजी हिंदीसह 4-4, 5-5 भाषेमध्ये ते दोन्ही ग्रंथ आलेले आहेत. पण मी तुम्हाला सांगू का की जीवनामध्ये मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे ग्रंथाने मला जसं लेखक बनवलं तसं माझ्या आयुष्यात जी अनेक छोटी आणि मोठी माणसं येऊन गेली त्यांच्यामुळं मला बघायला खूप मिळालं. आणि मोठी म्हणाल तर युगप्रवर्तक माणसं मला भेटली. मी वयाच्या 29व्या वर्षी मुंबईच्या फिल्म सिटीला आलो जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून, आणि त्या ठिकाणी कलिंगा नावाच्या सिनेमाचं शूटिंग चाललेलं होतं आणि दिलीप कुमार त्याचं दिग्दर्शन करत होते आणि प्रमुख भूमिका करत होते. जवळजवळ 3-3.5 वर्ष दिलीप साहेबांचा मला जो जवळून परिचय झाला, माझी मैत्री झाली, आणि विशेषतः त्यांना साहित्याचं फार वेड होतं, त्यामुळे राजेंद्र सिंह बेदी यांच्याबरोबर त्यांनी काम केलेलं, शरदचंद्रांचा त्यांचा खूप मोठा अभ्यास होता, आणि त्यामुळे दिलीप कुमारांची माझी खूप जवळची मैत्री झालेली होती. आपल्याला माहिती आहे गंगा जमुना नावाचा सिनेमा त्यांचा, त्या गंगा जमुना सिनेमामध्ये पहिल्यांदा कबड्डी दाखवली. दिलीप कुमार कबक 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 म्हणून येतो, सगळ्यांना लढवून जातो. तर त्या सगळ्या आठवणी त्यांनी मला कितीतरी सांगितलेल्या आहेत. गेल्या वर्षीच्या दीपावलीच्या अंकामध्ये, दिवाळी अंकामध्ये गेल्या वर्षीच्या दिवस दिलीप कुमारच्या सहवासातले म्हणून मी एक लेख लिहिलेला आहे. आणि आपल्याला काही जणांना माहिती असेल की गंगा जमुनाचं बरंचसं शूटिंग हे इगतपुरीला झालेलं आहे, इगतपुरीच्या घाटामध्ये झालेलं आहे. आणि ज्या वेळेला कबड्डीचं शूटिंग चालू होतं त्यांनी मुंबईमधून ज्युनियर कलाकार आणले आणि त्यांची कबड्डी बघून दिलीप कुमार नाराज झाले, म्हणाले हे मुर्दों के साथ मुझे खेलना नहीं है, कहीं पंजाब से लोग लाओ, जालंधर जाओ, जयपुर जाओ, वहाँ से लाओ, दिल्ली से लाओ, बरेली से लाओ, ये मुर्दों के साथ मुझे खेलना नहीं. तर तिथले एक स्पॉट बॉय होता, तो म्हणाला साहेब एवढा लांब जायचं कशाला, तुम्ही नाशिकला माणूस पाठवा. आणि नाशिकच्या ST आगारामधला जो कबड्डीचा संघ आहे तो तुम्ही आणा आणि मग बघा. आणि मग नाशिकच्या कबड्डीच्या संघातली पोरं सगळी नेली आणि ती गंगा जमुनामध्ये खेळलेले जे आहेत ती नाशिकचे खेळाडू आहेत कबड्डीचे. आणि 4 दिवस रगडून त्यांचं चाललेलं, पाय फुटेपर्यंत सगळे खेळलेले, आणि त्यामुळे एवढं मनोहारी चित्रण आहे. 3 दिवस झाले, 4था दिवस शूटिंगचा शेवटचा दिवस होता. दिलीप साहेबांनी सांगितलं की 3 दिवसाच्या यांचं सगळं उद्याच्या दिवसाचं 4ही दिवसाचं पेमेंट देऊन टाका. आणि पेमेंट द्यायला लागल्याबरोबर या कोणीही खेळाडूंनी पेमेंट घेतलं नाही. ते म्हणाले अहो दिलीप कुमार भेटले म्हणजे आमच्या मनातला तनातला हिरो आम्हाला भेटला, आमच्या घराजवळ येऊन भेटला, देवानं आम्हाला काय द्यायचं. तर ते म्हणाले की नाही तुम्हाला घ्यावं लागेल. ते म्हणाले तुम्हाला तुमचे धन आम्ही घेणार नाही, पण तुम्ही आमचं मन मोडू नका, असं इथल्या आगारातल्या खेळाडूंनी सांगितलं. दिलीप कुमार म्हणाले ठीक आहे, तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे. मग दुसऱ्या दिवशी या सगळ्यांनी घरातून डबे नेले आणि इगतपुरीच्या आंब्याच्या झाडाखाली बसून या महान अभिनेत्यानं या सगळ्या पोरांच्या मध्ये बसून त्यांच्या घरातला डब्बा खाला. आणि तो हृदयप्रसन्न, म्हणजे अशी महान माणसं मला भेटली. नौशाद माझ्या जवळचे मित्र होते. नौशाद एवढा जबरदस्त संगीतकार, पण त्यांना नाद होता शिकारीचा. त्यांच्या घरामध्ये जर तुम्ही जाल बंगल्यामध्ये तर अनेक अशा मोठ्या मोठ्या बंदुका लावलेल्या होत्या. नौशादना नाद होता दुसरा म्हणजे कांदा भजी खायचा. अनेकदा राम कदमांच्या बरोबर त्यांची माझी ओळख झाली. नंतर त्यांनी महाबळेश्वरला एक फार्म हाऊस घेतलेलं होतं
पूर्वी पुणे कोल्हापूर रस्ता चांगला नव्हता म्हणून आम्ही पनवेलवरून कोकण मार्गे कोल्हापूरला जायचो आणि येता जाता कुठे ना कुठे नौशाद साहेबांची भेट व्हायची आणि ती नेमकी वडापावच्या अड्ड्यावर तिथं भजी खात असताना मला नौशाद साहेब भेटायचे. त्यांच्या माझ्या कितीतरी मैफिली झालेल्या आहेत. दक्षिणेतले इलिया राजा एवढा महान संगीतकार तो माझ्या जीवनामध्ये आलेला आहे आणि या लोकांच्या खूप चांगल्या वाईट अशा म्हणजे जबरदस्त आठवणी मी माझ्या मनामध्ये साठवलेल्या आहेत. आणि त्यामध्ये मला सांगायचा मोह होतो की बाळ ठाकरे तथा बाळासाहेब ठाकरे यांचे आणि माझे खूप जवळचे संबंध होते. मी मुंबईमध्ये आलो त्यावेळेला जुहूला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम रमेश प्रभू महापौर तेव्हाचे त्यांनी सुरू केलेलं. त्यांनी त्या मला कमिटीवर घेतलं आणि त्यामुळे बाळासाहेबांच्याबरोबर अनेक हॉटेलामध्ये आम्ही त्या भागातल्या व्यापाऱ्यांना गोळा करायचो. 90 सालची गोष्ट 50-60 हजार रुपये जरी मिळाले तरी खूप मोठे वाटायचे कारण मुंबईमध्ये पैसासुद्धा 95-98 नंतर आला. तर हे असे बाळासाहेब. मी ज्या वेळेला बांद्र्याला कलेक्टर झालो विलासरावनी मला कलेक्टर बनवलं. मुंबईचं देशातल्या सर्वात मोठ्या जिल्ह्याचं कलेक्टर बनवलं. जवळजवळ 5 निवडून येणारे खासदार 11 राज्यसभेचे खासदार आणि 36 आमदार असं एवढं मोठं ते डिस्ट्रिक्ट होतं आणि त्याचं मी कलेक्टर होतो. आणि माझ्या ऑफिसपासून बाळासाहेबांचा बंगला फक्त 15 मिनिटावर होता. बाळासाहेब पंची माझी मैत्री असल्यामुळे ते गुपचूप मला बोलवायचे. गुपचूप दुसऱ्याच्या गाडीतून त्यांच्याकडे मला नेलं जायचं आणि दुसऱ्या मजल्यावर आमच्या मैफिली व्हायच्या. बऱ्याच वेळेला ते म्हणायचे अरे मुंबईच्या व्यापाऱ्यांनी मला वेळ बनवलेला आहे. हे इथले मारवाडी गुजर जे आहेत राजचा वाढदिवस कधी आहे आणि उद्धवचा कधी आहे हे मला माहीत नसतं. पण त्या दिवशी साले सकाळी मिठाईचे पुढे आणि पेटारे घेऊन येतात आणि त्यामुळे यांच्यावर ॲक्शन घेणं मला अवघड पडतं. पण हे दुसऱ्या बाजूने लोकांना सतावत असतात. जिथं मला ॲक्शन घेणं जमत नाही प्रेमापोटी तिथं तुला मी निरोप पाठवेन तू त्यांच्यावर ॲक्शन घ्यायची. आणि असे आमचे एक प्रकारे संबंध होते आणि खूप चांगले संबंध होते. मला आठवतं की एके दिवशी काय झालं की एक चांगला त्यांचा मारवाडी मित्र त्यांच्याकडे येऊन बसला आणि बाळासाहेबांनी मला बोलवलं. ते म्हणाले विश्वास याचं काय काम आहे. म्हटलं साहेब 4 एकर जागा आहे. कुठं आहे. वडाळ्याला आहे आणि त्या 4 एकरमध्ये यानं कच्च्या झोपड्या बांधलेल्या आहेत. तो म्हणाला नहीं पाटिल जी आप रुकिए 4 बजे तक कोर्ट से जो स्टे आएगा नहीं आएगा मेरा तकदीर तब तक आप रुकिए. मी म्हटलं साहेब असं करून चालणार नाही. 4 वाजेपर्यंत कोर्टाचा स्टे येईल आणि मग ह्या झोपड्या पक्क्या होतील त्यामुळे या माणसाला नको याच्यावर काय करायला. ते म्हणाले राहू दे रे. अनेक तुम्ही काय महापालिकेचे लोक महसूलमधले लोक काय कमी चालू असतं काय. किती लोकांचं तुम्ही कल्याण केलेलं आहे. याच्यात माझा एक मित्र राहू दे आज तू याच्याकडे दुर्लक्ष कर. मी म्हटलं साहेब नाही. साहेब म्हणाले नाही माझा हट्ट आहे अजिबात तू तिकडे फिरकायचं नाहीस. बरं म्हटलं आणि पुन्हा मग मी बंगल्यातून खाली उतरलो आणि मी गेलो आणि म्हटलो बाळासाहेब साहेब मी म्हटलं साहेबच म्हणायचं बाळासाहेब म्हणण्याची आमची ताकद नव्हती. साहेब म्हटलं मी तुमचे पाय पडतो पण मी नाही थांबणार आज. मग त्यांनी त्या मारवाड्याला बाजूला केलं आणि ती म्हणाले तुम्ही जरा आत बसा. मला म्हणाले कोल्हापुरी शब्द वापरला का रे विश्वास एवढा खडीला तू का आलेला आहेस. मी म्हटलं साहेब ही पीपल्स एज्युकेशन सोसायटीची जागा आहे. म्हणजे मी म्हटलं ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थेची जागा आहे आणि 4 वाजेपर्यंत जर मी ती ॲक्शन घेतली नाही एकदा कोर्ट आलं तर ही 4 एकर जागा गेली हे लक्षात ठेवा. ती मला म्हणाले अरे मग मला काय विचारतोयस. प्रबोधनकारांचे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे संबंध तुला माहीत नाहीत का किंवा या समाजावर देशावर बाबासाहेबांचे उपकार तुला माहीत नाहीत का. माझी पर्वा करू नको. कोर्टाचा स्टे आला तरी पर्वा करू नको. या कुत्र्याला सडकून मारून काढतो असं म्हणून त्याने मला खुली परवानगी दिलेली होती. तर या अशा घटना अनेक वेळा घडतात. मी विसरूनही गेलो होतो माझ्या लक्षात नव्हतं. पण 4-5 महिन्यापूर्वी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे लोक मला आले आणि मला म्हणाले की उज्ज्वल निकमांच्या बरोबर आम्ही तुम्हाला ट्रस्टी म्हणून घ्यायचं ठरवलेलं आहे. मी म्हटलं कशाला माझं काय. म्हणजे तुम्हाला माहिती नाही तुमच्यामुळे आमची 4 एकर जागा राहिलेली आहे. तर असे ह्या बाळासाहेबांचे वेगवेगळे कोपरे ज्या वेळेला ते हिंदूबद्दल म्हणायचे हिंदू हिंदू उर्दू मी एकदा नाव काढलं. कुठल्या भाषेमध्ये तुझं नाव आलेलं आहे रे. कुठल्या भाषेमध्ये तुझ्या कादंबऱ्या आलेल्या आहेत. मी म्हटलं हिंदी उर्दू. उर्दू नाही. ह्या घरामध्ये उर्दू शब्द उच्चारता उपयोगाचा नाही.
पण शेजारी जलील पारकर मुसलमान त्यांचा डॉक्टर, तो मात्र कायम बरोबर नाचायचा. तर अशा अनेक गमती जमती आणि त्यांना सिनेमाचा नाद खूप होता. मी कॅसेट न्यायचो DVD आणि त्यांना द्यायचो. कधी डॉक्टर झिव्यागो, कधी एनिमी ॲट द गेट्स असे सिनेमाचे कॅसेट द्यायचे. आणि त्यांनी पाहिलं की मला फोन यायचा, चिरंजीव उद्या येताना 15 कॉपीज घेऊन या CDच्या. दुसरं कुठलं एखादं पुस्तक आवडलं विश्वास येताना 15 कॉपीज घेऊन येईल. आणि मी गेलो की ते 15 कॉपीचे पैसे बरोबर त्यांनी बाजूला काढून ठेवलेले असायचे, माझ्या हातात द्यायचे. मला काय कळलं हे 15 काय आहे. नंतर माझ्या असं लक्षात आलं की बाळासाहेबांचे जे जवळचे मित्र होते, नातेवाईक होते, मित्र होते, कॉलेजमधले मित्र होते, जी खूप जवळची माणसं अशी 15 होती, त्यांची लिस्ट होती. आणि जे आपल्याला आवडलं, मग जेवण असो किंवा पुस्तक असो किंवा संगीत असो, ते आपल्या प्रत्येक चाहत्याला मिळालं पाहिजे म्हणून ते 15 जणांमध्ये त्यांचं वाटप व्हायचं. तर अशी अनेक हेमा मालिनी आमच्या राज्यसभेच्या खासदार होत्या त्यावेळेला मुंबईच्या. आता हे 36 आमदार मी तुम्हाला सांगितलं, DPTCच्या बैठकीला कोणी हजर राहायचं नाही, सह्या करायचे आणि सगळे निघून जायचे. आमदार खासदारांना काही इंटरेस्ट नव्हता. मला नियोजन अधिकारी म्हणाले, साहेब काहीतरी करावं. एक दिवस हेमा मालिनी आल्या. मी त्यांना म्हणालो, मॅडम तुम्ही राज्यसभेवर आलेला आहात आणि राष्ट्रपतींकडून बारीक इन्क्वायरी होते की राज्यसभेचे खासदार सगळ्या मिटिंगा अटेंड करतात किंवा नाही. पाटीलजी पहिले क्यों नाही बोले आप. मी म्हटलं या मग उद्या DPTC आहे. हेमा मालिनी आल्या, 3 तास DPTCला बसल्या. आता मीटिंगमध्ये हेमा मालिनी आहे म्हटल्यावर कुठला आमदार बाहेर पडतोय आणि कुठला खासदार बाहेर पडतोय. सगळेजण तिथं हजर राहायचे. म्हणजे की तुमच्या फंडातले मला पैसे द्या. त्यांनी 25 लाख रुपये माझ्या गावाला दिले. एक मंदिर होतं साताळीचं, त्या गावची वाट होती, रस्ता कच्चा होता. त्यांच्या फंडातून मी तो रस्ता बांधायचं ठरवलं. पेपरला बातमी आली की मौजे नेरले गावाला हेमा मालिनींच्या फंडातून 25 लाख. आमचा एक चुलता म्हातारा होता, गिरणी कामगार, आपल्या पत्नीला घेऊन मला भेटायला आले. जवळजवळ 70 वय. मला आत आले आणि म्हणाले, अरे बाळा ते हेमा मालिनी म्हणजे कोण रे. मी म्हटलं हेमा मालिनी ती शोले पिक्चरमधली बसंती टांगेवाली का रे. मी म्हटलं हो तीच. म्हणाले, अरे अरे गुलामा, एवढी मोठी बाई भेटली, तिच्याकडे पैसे कशाला मागितलंस. मी म्हटलं का, रस्ता नको का व्हायला. माझा बाप तुझा बाप त्या रस्त्यानं गेला, काय पाय मोडले का त्यांचे. म्हटलं मग आबा काय पाहिजे होते तुम्हाला. नाही रे, त्या बाईलाच गावाला घेऊन यायचं. मी म्हटलं ते कशाला. अरे म्हणे आपल्या त्या वाटेनं, त्या साताळीच्या वाटेनं ती तुझी पसंती एक 5-10 पावलं ठुमकत चालत गेली असती तर माझ्या डोळ्याची आग विझली असती. आता आमची काकू बरोबर होती. ती म्हणाली, अहो तुम्ही तुमच्या डोळ्याच्या आगीचं खोलीवरनं बाहेर पडताना का सांगितलं नाही. म्हणलं का नाही, खोलीतनं येतानाच बचाकभर चटणी आणली असती आणि म्हाताऱ्याच्या डोळ्यात घातली असती. ही अशी अफलातून माणसं ही मला जीवनामध्ये भेटली. आणि कादंबरीच्या रूपानं, कधी कशाच्या रूपानं, द नागकेशर नावाची कादंबरी आहे जी मी सहकारी चळवळीवर लिहिलेली आहे. म्हणजे 2 सुना आहेत एका साखर सम्राटांच्या, आणि त्या 2 सुनांमध्ये आमदारकीसाठी भांडण कसं जुंपलं जातं आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत लढाई कशी होते. निवडणूक चालू असताना, निवडणुकीची घोषणा झाली असताना भारताचे पंतप्रधान त्या मतदारसंघात येतात. म्हणजे सभा त्यांची जाहीर होते. पंतप्रधान ज्यांच्या बाजूने येणार त्यांची 30,000 मतं वाढणार, ज्यांच्या विरोधात येणार त्यांची 30,000 कमी होणार. मग ते पंतप्रधानांचा दौरा कॅन्सल व्हावा म्हणून कसा प्रयत्न केला जातो. विनायकदादा पाटील इथले, त्यांनी ती नागकेशर कादंबरी वाचली आणि मला म्हणाले, अरे विश्वास, कधी नाशिक भागामध्ये तू काम केलं नाहीस, मग आमच्या बांधांच्या शेंगाचा वास तुला कसा काय लागला. मी म्हटलं का, तुम्हाला असं का वाटवं. नाही रे म्हणे, माझ्या नाशिकच्या आजूबाजूची सगळी पात्र आणि माणसं मला या कादंबरीमध्ये दिसतात आणि त्यामुळे तू मला एकदा जेवायला ये. आमची ती मैफिल दादा गेल्यामुळं राहिली. तर ते
पिंपळगावचं नाव जे होतं पिंपळगाव, त्याला पूर्वी सोंगाचं पिंपळगाव म्हटलं जायचं. तर माझ्या कादंबरीमध्ये सोंगाचं पारगाव असं आहे. असे थोडे थोडे बदल आहेत. अनेक ठिकाणच्या या कहाण्या आहेत. पण लेखक टीप कागदासारखा वेचत गेला पाहिजे. टीप कागदासारखं माणसांचं जीवन बघितलं पाहिजे. एखादी कल्पना लेखकाच्या डोक्यात येते, तो 30-30 वर्ष 40-40 वर्ष ती साठवत ठेवतो. मला असं वाटतं की लेखकाचं मन हे वाघिणीच्या गर्भासारखं असायला पाहिजे. वाघीण जशी काही महिने काही वर्ष गर्भ सांभाळते, तशी ती कल्पना तुम्ही सांभाळायला हवी. मला आठवतं की मी नोकरीला लागलो त्यावेळेला एक आमदार होते, आज ते मोठे राजकारणी आहेत. त्यांचा भाऊ शिक्षक होता. त्यांनी कर्ज काढलं, भाऊ आमदार म्हणून निवडून आणला. यांनी अनेक शिक्षकांचे पैसे गोळा केलेले, पण ते पैसे काही परत दिले नाहीत आमदार साहेबांनी. हा बिचारा स्कूल टीचर तो वैतागला. काय करावं त्यांनी? त्यांच्या विहिरीमध्ये बांधकाम चालू होतं. एके दिवशी तो सकाळी उठला आणि विहिरीमध्ये जे स्फोटकं लावली जायची दगड फोडायला, ती स्फोटकं अंगाला त्यानं बांधली आणि स्वतःला उडवून दिलं. म्हणजे त्याची मांडी जवळजवळ 1.5 किलोमीटरवर एका झाडावर जाऊन अडकलेली होती. हे सगळं मी 30 वर्षापूर्वी पाहिलेलं. 30 वर्षानंतर मी ते नागकेशरमध्ये गुंतलेलं आहे. किंवा माझी कादंबरी जी चंद्रमुखी आहे, चंद्रा म्हणून सगळीकडे आवाज ऐकू येतात, ही चंद्रमुखी कादंबरी मी ज्या वेळेला लिहिली त्यावेळेला महाराष्ट्रातल्या 3-4 महान नेत्यांना असं वाटलं की स्टोरी आमचीच आहे आणि विश्वासनं फक्त नावं बदलून लिहिलेली आहे. त्यामुळे या दुर्दैव असं झालं की माय मराठीतली ही पहिली कादंबरी की सोलापूरच्या संचारपासून मुंबईच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये एकाही वर्तमानपत्रात तिच्यावर परीक्षण येऊ दिलं गेलं नव्हतं आणि ती दाबलेली होती. परंतु तिचा सुगंधच चांगला असल्यामुळं की काय, ती सिनेमाच्या रूपानं पुन्हा वर आली आणि आज ती लोकप्रिय अशी कादंबरी आहे. तर नेमकं एखाद्या व्यक्तीचं असं आम्ही घेत नाही, तर अनेक व्यक्ती, अनेक व्यक्तिरेखा एका व्यक्तिरेखेमध्ये आम्हाला दिसतात. लस्ट फॉर लालबाग या नावाची मी कादंबरी लिहिली. म्हणजे मुंबईमध्ये मी अशी मुंबई पाहिलेली आहे की जी मुंबई 60 गिरण्या होत्या. माझ्या हायस्कूलमध्ये असताना गिरण्यांच्या भोंगावर ती जागी व्हायची. तर त्या 60 गिरण्या 5-6 वर्षामध्ये कॅल्क्युलेटेडली जास्तीत जास्त 10 वर्षाच्या आत वेगवेगळी कारणं काढून त्या विकल्या गेल्या. त्यामध्ये अनेक मोठे राजकारणी, अनेक मोठे गँगस्टर, अनेक मोठे नेते, अनेक गिरणी मालक सामील झालेले होते. आणि हे जे 60,000 जवळजवळ करोडचा हा FSI विकला गेला, त्याच्यावर मी लस्ट फॉर लालबाग ही कादंबरी लिहिली. त्या कादंबरी एवढी मोठी 700 पानाची असताना 2 महिन्याच्या आत त्याच्या 3 आवृत्त्या म्हणजे 30,000 प्रती संपल्या होत्या. परंतु काही राजकारण्यांना त्याचा वास लागला की हे वातावरण पेटत जातं आहे, म्हणून माझ्यातला एक कोणीतरी नातेवाईक उभा करून एका मोठ्या वर्तमानपत्राला हाताचे धरून ती कादंबरी दाबायचा प्रयत्न केला. परंतु तरीसुद्धा आज ती मल्याळममध्ये आलेली आहे, ती कन्नडमध्ये आलेली आहे. लेखकानं आपला धर्म सांभाळला पाहिजे. कुणाला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही, लेखकानं जीवनाला सामोरं गेलं पाहिजे. आता कालच सुभाषबाबूंची 23 जानेवारी जयंती झाली. कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, ए जिंदगी है कौम की तू कौम पे लुटाए जा, असं म्हणत नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जी इम्फाळची मोहीम होती, त्या इम्फाळच्या मोहिमेसाठी जपाननं 3 डिव्हिजन सैन्य दिलेलं होतं. एक डिव्हिजन म्हणजे 20,000, याप्रमाणे 60,000चं सैन्य. शेवटी पराभव ज्यावेळेला झाला त्याला अनेक कारणं आहेत आणि निसर्गाचा अवकोप तिथंही झाला आणि 50,000 जपानी लोक भारताच्या स्वातंत्र्यासाठी मरण पावले. 1996ला मी जपानमध्ये गेलेलो होतो. रेंकोजी मंदिर नावाचं टेम्पल आहे, तिथं नेताजींची रक्षा ठेवलेली आहे. मी नेताजींच्या त्या रक्षेचं दर्शन घेण्यासाठी आलो किंवा येणार आहे हे कळल्यावर वर्तमानपत्र छापून आलेलं. रेंकोजी मंदिराच्या बाहेर 20 जपानी माणसं पिवळ्या कलरची, त्या काळात जिवंत होती, सुभाषबाबूंचे सहकारी, 80 आणि 90 वर्षाचे,
मी मोटारीतून खाली उतरलो आणि त्यांनी खाडकन अशी कानशिलावर सॅल्यूट मला केला. म्हणजे जसे नेताजी आपल्या तिरंगी झेंड्याला करायचे तसा सॅल्यूट त्यांनी मला केला. आणि त्यांनी 3 गाणी, भले त्याचा स्वर हा जपानी वर्णाचा असू दे, पण त्यांनी 3 गाणी म्हटली एका पाठोपाठ एक. ती 3 गाणी कुठली? वंदे मातरम, कदम कदम बढाए जा आणि सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. म्हणजे जपानी लोक म्हणतात सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. आणि ही गाणी गाताना नेताजींच्या आठवणी त्यांना एवढ्या भरून आलेल्या होत्या की त्यांच्या डोळ्यामध्ये जे अश्रू संचारलेले होते तसले अश्रू मी माझ्या भूमीमध्ये कधी पाहिले नाहीत मित्रांनो. म्हणजे नेताजींचा केवढा पगडा असेल त्या जपानी लोकांवर याची कल्पना करा. आज सुद्धा नेहमी प्रश्न विचारला जातो की नेताजी सुभाषचंद्र बोस जिवंत आहेत किंवा मृत आहेत. मग काही म्हणतात ते गुमनामी बाबा म्हणजे सुभाषबाबूच होते. गुमनामी म्हणजे न बोलणारा, मुका बसणारा तो बाबा. पण मी म्हणतो अरे मी सुभाषबाबूंचा अभ्यास केलेला आहे. जे नेताजी सुभाषचंद्र बोस जे नेहरूंना आवरले नाहीत, जे गांधीजींच्या विरोधात त्यांनी बंड केलं, निवडणूक लढवली, निवडणूक जिंकली, एवढं करतूम असं ब्रिटिश शासन अर्ध्या जगावर त्यांचं राज्य, त्या अर्ध्या जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांच्या विरोधात ते भारतातून सटकले, जर्मनीला गेले, हिटलरची मदत घेतली, तिथे फारसं यश न आल्यावर जपानला गेले आणि जी एवढी प्रचंड ताकदीची फौज घेऊन इम्फाळ आणि कोहिमाला आले. भारतात मातेचं कुठलंही दुःख, कुठलाही दर्द काही झालं तरी एकदम सळकन उठणारा हा माणूस, हा महान नेता, तो काय जिवंत असेल ते. आणि भारतात आल्यावर इथली गरिबी, इथलं दारिद्र्य, इथलं दुःख बघून बाबा बनून राहतील, गुमनामी बाबा बनून राहतील? शक्य नाही. आज सुद्धा मी तुम्हाला नंतर भाषणानंतर पाहायचं असेल तर पहा, माझ्या मोबाईलवर गेल्या 15-20 दिवसामध्ये एका बाबाचे फोटो येत आहेत आणि त्याचं पत्र येत आहे. ते काल म्हणे बिहारमधल्या एका शाळेच्या ग्राउंडवर 125 वर्षाचे आहेत आणि ते प्रगट होणार आहेत आणि ते सुभाषचंद्र बोस आहेत. या सगळ्या भाकड कथा आहेत. मी ज्यावेळेला जपानमध्ये गेलो त्यावेळेला सुभाषबाबूंच्या समवेत शेवटचा प्रवास करणारे जे 14 प्रवासी होते त्याच्यातले 2 प्रवासी ज्यांचं निम्मी अर्धी अंग भाजलेली ते मला भेटलेले, त्यांच्या मी मुलाखती घेतलेल्या आहेत. सुभाषबाबू जर खरंच जिवंत असते आणि भारतात आले असते तर आपल्याला नेपोलियन बोनापार्ट यांच्या कथेची आठवण व्हायला पाहिजे की नेपोलियन बोनापार्ट आवरत नाही म्हणून जगातल्या निम्म्या राष्ट्रांनी त्याला अटक केली आणि त्याला एका बेटावर नेऊन ठेवलं. तिथून तो सटकला आणि अचानक एक दिवस फ्रेंचच्या किनाऱ्याला लागला. नेपोलियन आला हे कळल्याबरोबर लाखो लोक त्याच्याबरोबर गोळा झाले आणि चलो पॅरिस, चलो पॅरिस म्हणून ते पॅरिसकडे निघाले. तद्वतच जर सुभाषचंद्र बोस हयात असते तर इथे आल्यानंतर इथलं दुःख दारिद्र्य बघून कुठला गुमनामी बाबा बनून ते अजिबात राहिले नसते. त्यांच्यासाठी गांधीजींच्या उमेदवाराचा या देशातल्या लोकांनी पराभव केलेला आहे. ज्यावेळेला त्यांच्या सहकार्यावर आझाद हिंद सैनिकावर दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये खटला भरला गेला त्यावेळेला कलकत्त्याच्या मैदान नावाच्या मोठ्या जागेवर 3.5 लाख लोक 4 दिवस जमलेले होते. म्हणजे सुभाषबाबू आले असते तर लाखो लोक त्यांच्याबरोबर दिल्लीकडे त्यांनी आगेकूच केली असती, ती असे बनले नसते. बरं मी कॅल्क्युलेशन केलं तर गेल्या 25-30 वर्षामध्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत एकूण 52 बाबांनी क्लेम केला आहे की मीच सुभाषबाबू आहे, मीच सुभाषबाबू आहे म्हणून. म्हणजे एक बघा की नेताजींचं वैशिष्ट्य असं की त्यांना दैवत्व एवढं लाभलं, त्यांना प्रभा एवढी लाभली, कीर्ती एवढं उच्चासन लाभलं की जवळजवळ 52 साधूंना वाटायला लागलं की सुभाषबाबू आपण आहोत असं म्हणून लोकांपुढे जावं आणि अडगळीतून बाहेर निघून यावं असं साधूंना वाटलं. ह्या सगळ्या भाकड कथा आहेत आणि त्या आपण विसरायला हव्यात आणि नेताजींचं खरं कर्तृत्व काय हे पाहायला हवं. आता लेखक म्हणून मला नेताजींची कन्या जी आता जर्मनीमध्ये आहे, जवळजवळ त्यांचं वय अनिता दिदींचं वय 78-80च्या घरामध्ये आहे.
त्यांनी कादंबरी वाचली, त्यांना खूप आवडली. मला खूप समाधान वाटलं की वाचकांच्या अशा प्रतिक्रिया येतात. तीच कथा अण्णाभाऊ साठेंची, अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान या नावाचं मी एक चरित्र ग्रंथ लिहिलेला आहे. ज्या वेळेला तुम्ही मुंबईच्या त्या हुतात्मा चौकातून मंत्रालयाकडे जाता, आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे की 21 नोव्हेंबर 1955 या दिवशी पंडित नेहरू आणि मोरारजी देसाई महाराष्ट्राचे 3 तुकडे करणार होते. म्हणजे 3 राज्य, म्हणजे एक गुजरात, उर्वरित महाराष्ट्र आणि मुंबई या 3 राज्याविरुद्ध सेनापती बापट यांनी मोर्चा काढलेला होता. सेनापती बापटांचा तो भव्य मोर्चा, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाढाला चाले असे म्हणणारे ते सेनापती बापट, त्यांच्या नेतृत्वाखाली निघालेला तो मोर्चा. आणि त्यामध्ये भाग घेतलेला कुणी तर अण्णाभाऊ साठे आणि अमर शेखनी. आणि 106 हुतात्मे ठार झालेले आहेत. म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की मुंबईच्या मंत्रालयाकडे जाणारा रस्ता हा 106 हुतात्म्यांच्या बलिदानाने, त्यांच्या रक्ताने रंगलेला आहे. त्यांच्या पावित्र्य आपण राखलेलं नाही. पण दुर्दैवानं आज महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये ज्यांनी महाराष्ट्र घडवला, ज्या पत्रकारांनी, ज्या लेखकांनी, आचार्यात्रे, वारा कोठारी असतील, माडखोलकर असतील, एस.एन. जोशी असतील, नागा गोरे असतील, अनेक जे लोक होते, या सगळ्यांनी ज्यांनी महाराष्ट्र घडवला त्यापैकी कुणाच्याही नावाची नोंद या मंत्रालयाच्या भिंतीवर नाही. म्हणजे मंत्रालयाच्या बत्तड भिंतींना आपले बाप कोण होते हे ठाऊक नाही. मला वाईट वाटतं ते असं की राजकारण्यांची नजर ही मताची रचना असते. राजकारण्यांना समाज घडवायचा असतो तो मत परिवर्तनासाठी, म्हणजे मत वोटिंग मधलं मत परिवर्तन, आणि लेखक कवींना राष्ट्र घडवायचं असतं ते मन परिवर्तनासाठी. मत परिवर्तन आणि मन परिवर्तन याच्यातला हा फरक आहे. अरे आज तुम्ही शिवाजी महाराज बोलता, आज तुम्ही संभाजी महाराज बोलता. मी तुम्हाला मुद्दाम सांगेन की आम्ही लिहिलेल्या कादंबऱ्या, संभाजी असेल, आता शिवाजी महाराजांची महासम्राट असेल, मी जवळजवळ 34 रात्री रायगडावर राहिलेलो आहे. 34 वेळा 34 पौर्णिमेला राहिलेलो आहे. म्हणजे जगामध्ये सर्वात सुंदर पौर्णिमा कुठली असेल तर ती रायगडावरची पौर्णिमा आहे. लेखकांनी पावसाळ्यात रायगड कसा दिसतो, उन्हाळ्यात कसा दिसतो, हिवाळ्यात कसा दिसतो हे पाहायला पाहिजे, अभ्यासला पाहिजे. आज रायगडाबद्दल सगळे बोलायला लागले. का बोलायला लागले? याचं कारण पुण्याच्या जोगाने रोपवे तयार केला. त्यामुळं हळूच पटकन 4 मिनिटात रोपवेनं वर जायचं, हेलिकॉप्टरवरनं जायचं. महाराष्ट्रातले किती नेते रायगड चढून गेलेले आहेत हे मला तुम्ही दाखवा. 1998च्या आत किती नेत्यांनी रायगड पाहिला हे तुम्ही पहा. एवढंच कशाला पद्माकरजी, मी तुम्हाला चॅलेंज देतो, महाराष्ट्राची जी असेंब्ली आहे त्या असेंब्लीच्या बाहेर जे पुतळे आहेत, मग सगळ्यांचे असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर आंबेडकर असतील, सगळ्यांचे असतील, सगळ्या समाज सुधारकांचे, क्रांतिकारकांचे पुतळे आहेत. त्याच्यामध्ये ढोका नंबर म्हणजे शेवटी जो पुतळा झालेला आहे तो शिवाजी महाराजांचा. म्हणजे शिवाजी महाराजांची, संभाजी महाराजांची आता मतासाठी आठवण येते, मनपरिवर्तनासाठी येत नाही. आणि त्यामुळं लेखकांनी आपला इतिहास जो आहे, आपली संस्कृती आहे, ती कशी घडली, कशी वाढली, माणसांच्या मनातलं क्रांतिकारकत्व कसं निर्माण झालं हे बघितलं पाहिजे. मला खूप वाटतं की काय ही माणसं होऊन गेली. इस देश का यारो क्या कहना, ये देश है दुनिया का गहना. म्हणजे जगाच्या कंठातला हा रत्नहार आहे, म्हणजे आपला देश आहे असं शाहिरांनी वर्णन केलेलं आहे. आणि या देशासाठी मग स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, जे जे लढले ते सगळे आपले, जे जे घडले ते समाजासाठी घडले ते आपले, असं मानणारे आम्ही आहोत. आणि त्यामुळं
मी मुद्दाम चरित्रात्मक कादंबरी याच तृष्णेनं ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरची कादंबरी मी लिहिलेली होती. आणि लेखकानं जीवन धोक्यात घातलं पाहिजे. मी ज्या वेळेला ब्रह्मदेशामध्ये गेलो 1997ला, त्यावेळेला ब्रह्मदेशामध्ये मिलिटरी शासन होतं. आजसुद्धा मिलिटरी शासन आहे. आणि त्या मिलिटरी शासनाचा नियम असा होता की तुम्हाला 24 तासाच्या वरचा पासपोर्ट मिळायचा नाही. खूप प्रयत्न करून मी 15 दिवसाचा पासपोर्ट मिळवला. दुसरा नियम असा होता माझ्या पासपोर्टवर की यू विल हॅव टू ट्रॅव्हल एअरपोर्ट टू एअरपोर्ट, म्हणजे ह्या विमानतळावरून दुसऱ्या विमानतळावर जायचं. म्हणजे कुठून बगान नावाचं ठिकाण आहे किंवा मांडले, ज्याला आपण मंडाले म्हणतो, मांडले, मिचिना, बगान, रंगून, मला काय कळणारी एअरपोर्ट टू एअरपोर्ट, मी काय एअरपोर्ट बघायला आलो का काय. पण तिथले नियम फार कडक होते. जर लष्करी शासनाचा नियम मोडला तर तुम्हाला सरळ 3.5 वर्षाची शिक्षा, सक्तमजुरीची शिक्षा. मला काय कळेना काय. मग मी मनाशी ठरवलं की नाही, मला जर उत्तम कादंबरी नेताजींच्यावर लिहायची झाली तर या ज्या वाटेनं सुभाषबाबू इम्फाल कोहिमाकडे गेले त्या वाटेनं मला जाता आलं पाहिजे. मग मी कायदेभंग करायचं ठरवलं. चोचो नावाचा एक ब्रह्मी ड्रायव्हर मी मदतीला घेतला. त्या काळामध्ये मारुती व्हॅनचा दिवसाचं भाडं 1000 होतं. मी त्याला 3000 देऊ केलं. कारण मला मी हळूच तिथल्या लोकांचा अंदाज घेतला की ब्रह्मी लोकांना काय संगमनेर या भागातलं योगदान खूप मोठं आहे. आम्हाला कुणीच सांगितलं नाही, शिकवलं नाही की शहाजी महाराज कोण होते. शहाजी महाराज ते होते. मला आढळलं की शहाजी महाराज ते होते शिवाजी महाराजांचे पिता. त्यांनी औरंगजेबाच्या बापाला आणि औरंगजेबाच्या आजोबाला 1 लाखाची फौज घेऊन त्यांच्याशी युद्ध केलेलं होतं. बाप म्हणजे शहाजहान आणि आजोबा म्हणजे जहांगीर. त्यांनी नगर जवळची लढाई जिंकलेली होती, ज्या ठिकाणी पहिल्यांदा त्यांनी गनिमी काव्याचा प्रयोग केलेला होता. म्हणजे शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना जन्म दिला. शिवाजी महाराजांना गनिमी काव्याचा पहिला धडा त्यांनी नगर जवळच्या लढाईत शिकवला. आणि शहाजी महाराजांनी जी राजमुद्रा आहे ती शहाजी महाराजांनी केलेली आहे. ती शहाजी महाराजांनी लिहिलेली. कारण असं की त्यावेळेच्या देशातल्या 11 सर्वात मोठ्या संस्कृत विद्वानांपैकी महाराज शिवाजी महाराज, त्याच्यानंतर एक कोयाजी बाबा होते आणि वेंकोजी राजे तंजावरचे. या 4 राजकुमारांना शहाजी महाराजांनी शिक्षण दिलेलं आहे. आणि ते शिक्षण म्हणजे कसं की खवळलेल्या हत्तीला वटणावर कसा आणायचा, शिवाजीला मुसक्या कशा बांधायच्या, तोप गाड्या ज्या आहेत त्या जळत्या तोप गाड्या तोफा उडत असताना बैलाचं पुढं कशा पळवायच्या, हे सगळं शिक्षण स्वतः शहाजी महाराजांनी शिकवलेलं आहे. आणि त्यामधून हे शिवाजी महाराज शिकलेले आहेत. दादोजी कोंडदेव हे शहाजी महाराजांचे मुख्य कारभारी होते. हाही इतिहास आपल्याला अमान्य करता येणार नाही, तो मान्य करावाच लागेल. ते होते शहाजी महाराजांचे जे 3-4 महत्वाचे अधिकारी होते त्यापैकी एक प्रमुख अधिकारी हे दादोजी कोंडदेव सुद्धा होते. मला नेहमी मी इतिहास उलट्या पद्धतीने विचार करतो. अरे ज्या दिवशी म्हणजे 10 नोव्हेंबर 1659ला प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाला फाडला शिवाजी महाराजांनी. हा अफजल खान कोण होता इतिहास नव्यानं पाहायला पाहिजे. भटारणी का छोरा असा उल्लेख आहे. ती भटारी कोण तर विजापूरच्या आदिलशाची जी मुख्य स्वयंपाकीण होती तिचे आणि आदिलशाचे जे संबंध होते त्यापासून निर्माण झालेलं बाळ म्हणजे हा अफजल खान. हा अफजल खान हा तिथल्या राजाचा पुत्र म्हणजे सुलतानाचा पुत्र होता आणि त्यानं कधीही पराभव पाहिलेला नव्हता. शिवाजी महाराजांच्यावर तो चालून आला. त्याच्या आधी 50 लढाया त्यानं जिंकल्या होत्या, एकाही लढाईमध्ये पराभव नव्हता. त्याचा एक गुरु होता, आंधळा होता. पण आंधळा असला तरी त्याला ते सगळं दिसायचं. ज्या वेळेला त्याचा दुवा घ्यायला अफजल खान गेला त्यावेळेला बाबांनी सांगितलं की अरे अफजल, तुझ्या शरीरावर मला मुंडी दिसत नाही, तुझी मान सुटलेली आहे, अंगातून सगळं रक्त वाहतंय. बेटा मावल प्रांत में मत जाना, जाओगे तू लौट नहीं पाओगे. त्यावेळेला यांनी सांगितलं की नाही बाबा, काही करून मला जायला पाहिजे.
आणि मोठ्या जिद्दीनं त्या ठिकाणी तो आलेला होता. आणि येताना त्याने एवढा विचार केलेला होता, त्याला एवढा कॉन्फिडन्स होता, आत्मविश्वास होता की शिवाजी महाराजांना एकदा अटक केल्यानंतर जिवंत त्याला घेऊन जायचं होतं. वाईवरून जर सातारा जिल्ह्यातून आपण किंवा पुणे जिल्ह्यातून विजापुराकडे निघालो तर कदाचित मराठी आडवे येतील, म्हणून त्यांनी 3 जहाजं आणलेली होती. त्याचा स्वतःचा जहाजाचा काफिला होता. या झंझावात कादंबरीमध्ये मी पूर्णाक्षराने लिहिलेलं आहे, ते तुम्ही वाचा. आणि ती 3 जहाजं त्यानं कोकणामध्ये खाली दाभोळला नांगरून ठेवलेली होती. 5000ची फौज होती. म्हणजे संध्याकाळी एकदा त्या जंगलामध्ये शिवाजी महाराजांना मारलं की त्या किंवा अटक केली, कैद केली की पोलादपुराकडून रातोरात घेऊन जायचं, त्यांना जहाजावर ठेवायचं. जहाजं पटकन गोव्यापर्यंत न्यायची आणि गोव्यापासून शिवाजी महाराजांची धिंड काढत विजापूरला जायचं त्याचं ख्वाब होतं. पण चतुर शिवाजी महाराजांनी हे ख्वाब त्याला पूर्ण होऊ दिलं नाही. पण त्याच वेळेला एक दुसरा प्रश्न असा पडतो आणि तो महत्वाचा आहे की एवढ्या मोठ्या अफजल खानाला, जो त्यांचा राजकुमार होता जवळजवळ, त्याला ठार केल्यानंतर 5000ची फौज ठार झाल्यानंतर त्या दिवशी विजापूरच्या दरबारात कोण सरदार होतं तर विजापूरच्या दरबारामध्ये शहाजीराजे भोसले हे प्रमुख सरदार होते. पण असं असतानाही त्यांच्या अंगाला स्पर्श करायचं तिथल्या कुठल्याही मुसलमान अधिकाऱ्यांचं किंवा सैनिकांचं धाडस झालं नाही. का तर आजची जी विजापूर नगरी आहे, आजचं जे वैभव आहे, त्या सर्व मोठ्या मोठ्या इमारती, तोफा वगैरे, अगदी ही आपली मुलुक मैदान सुद्धा परांड्याच्या किल्ल्यावरून नेलेली आहे, त्याचे सगळे संदर्भ आहेत. आता आजचं वैभव जे आहे ते शहाजी महाराजांनी प्राप्त केलेलं होतं आणि म्हणून शहाजी महाराजांना त्यांना कैद करता आलं नाही. पुढे शिवाजी महाराज आणि शहाजी महाराजांचा एक प्लॅन होता की कोल्हापूरवरून शिवाजी महाराज 10,000ची फौज घेऊन निघणार आणि कर्नाटकातून शहाजी महाराज तेवढीच फौज घेऊन निघणार आणि बंड करायचा, असा त्यांचा प्लॅन होता. दुर्दैवानं तो पूर्ण गेला नाही. नाशिकशी शहाजी महाराजांचा संबंध असा की जो इथे संगमनेर जवळ जो छोटासा किल्ला आहे पेमगड, तो पेमगिरी ही शहाजी महाराजांची राजधानी होती. आणि पुण्याच्या भीमेपासून गोदावरी पर्यंत 64 किल्ले हे शहाजी महाराजांच्या ताब्यात होते आणि पेमगिरीवर शहाजी महाराज राज्य करत होते. जन्म जरी शिवाजी महाराजांचा शिवनेरीला झाला असला तरी सलग त्यांचं 3.5 वर्ष बालपण हे पेमगडावर म्हणजे संगमनेरच्या आजूबाजूला गेलेलं आहे. हा इतिहास आपल्याला विसरता येणार नाही. आणि म्हणून या शहाजी महाराजांचा पराभव करण्यासाठी ते आवरत नाहीत, म्हणून शहाजहान आलेला होता आणि बुरानपूर जवळ त्याची लाडली बेगम मुमताज महल मरण पावली. ही मुमताज महल मरण्याच्या आधी त्याचं कारण असं की ती बाळंतपणामध्ये मरण पावली आणि 1631 साली ज्या वेळेला त्याला मृत्यू आला त्यावेळेला तिचं ते फक्त 14वं बाळंतपण होतं. आणि औरंगजेब हे पुत्र हा 4था पुत्र. पण परत शहाजहान हा गेला, ताजमहाल बांधायला सुरुवात केली. ताजमहालचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत त्याला ती जागा सोडायची नव्हती. पण शहाजी महाराजांचं बंड एवढं इथं चाललेलं होतं की ते संपवण्यासाठी हातातलं ताजमहालचं काम सोडून पुन्हा तो दक्षिणेत आलेला आहे. हा सगळा इतिहास आहे. शेवटचा एकच प्रसंग मला सांगायचा आहे की इतिहास हा वेगवेगळ्या पद्धतीनं पाहायला शिकलं पाहिजे. जे न देखे कवी, जे न देखे रवी ते देखे कवी आणि जे न देखे कवी ते देखे अनुभवी, या न्यायानं लेखकांना अभ्यास केला पाहिजे. मी फक्त आहे ते पुरावे उतरून बसत नाही, काहीतरी नवं शोधायचा प्रयत्न करतो. ज्या वेळेला मी पानिपत लिहायला घेतलं त्यावेळेला तो शब्द पानिपत हा बदनाम होता, पण आता तो पुण्यपत झालेला आहे. मी ज्या वेळेला 1986 मार्च महिन्यामध्ये पानिपतला गेलो, भाऊसाहेबांची समाधी शोधायला मला 3 दिवस लागले. ते उसाच्या शेतात होती. पण आज प्रत्येक 14 जानेवारीला 1.5-2 लाख लोक गोळा होतात. कशासाठी तर पानिपतच्या हुतात्म्याला मुजरा करण्यासाठी. मला वाटतं हा एका लेखकाच्या लेखणीचा विजय आहे, हा एका साहित्यिकाचा विजय आहे. त्याचप्रमाणे कुडाळचं युद्ध,
कुडाळचं महायुद्ध हे शब्द तुमच्या कानावरून कदाचित गेले नसतील, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कुडाळचं महायुद्ध जिंकलेलं आहे. आणि ते जिंकलं किती तारखेला? 5 नोव्हेंबर 1664 शिवाजी महाराजांनी कुडाळचं युद्ध जिंकलं. शिवाजी महाराज एक द्रष्टा राजा होता. एक मनुष्य नव्हे तर एका मनुष्याच्या अंगी 8-9 माणसांचं काम एकटे शिवाजी महाराज करायचे. विधात्यानं जसा अन्याय सुभाषबाबूंच्यावर केला तसा शिवाजी महाराजांच्यावर केला. सुभाषबाबू ज्या वेळेला मृत्यू पावले त्यावेळेला त्यांचं वय फक्त 48 वर्ष होतं आणि शिवाजी महाराजांचं ज्या वेळेला महानिर्वाण झालं त्यावेळेला त्यांचं वय फक्त 49 वर्षाचं होतं. आणि त्यामुळे माझा जो अभ्यास आहे त्या अभ्यासाच्या बळावर मी असं म्हणतो की विधात्यानं जर छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त आणखी 10 वर्ष आयुष्य दिलं असतं तर भीमतटीची घोडी ही इंग्लंडमधल्या थेम्स नदीच्या किनाऱ्यावर दौडताना तुम्हाला दिसली असती. एवढं प्रचंड रग आणि एवढं प्रचंड कर्तृत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी होतं. त्या कुडाळच्या युद्धापासून कुडाळपासून मालवण फक्त 28 किलोमीटरवर आहे. तारखा नीट लक्षात ठेवा. कुडाळचं महायुद्ध जिंकलं 5 नोव्हेंबरला आणि सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी किती तारखेला सुरू केली? 25 नोव्हेंबरला, म्हणजे फक्त 20 दिवसामध्ये. अहो, आपलं एखादं फार्म हाऊस असेल तर त्याचं प्लॅनिंग करण्यामध्ये आपले 1.5-2 वर्ष जातात आणि 20 दिवसामध्ये एवढ्या प्रचंड किल्ल्याचं बांधकाम कसं केलं. आणि तोही किल्ला कसा की तो एवढं सागरातला किल्ला, काही 1000 टन शिसं त्या खडकामध्ये रोवलेलं आहे शिवाजी महाराजांनी. आणि ज्या वेळेला कुडाळचं महायुद्ध सुरू होतं त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या बरोबरचं सैन्य फक्त 17,000चं होतं आणि विजापूरचा जो वजीर होता खवास खान त्याची फौज 36,000ची होती. दुर्दैवानं शिवाजी महाराजांच्या पित्याचं म्हणजे शहाजी महाराजांचं निधन होऊन फक्त 1 वर्ष झालेलं होतं आणि मराठ्यांची भाऊबंदकी कशी पहा. त्या युद्धामध्ये शिवाजी महाराजांचे सख्य सावत्र भाऊ व्यंकोजी राजे हे 10,000ची फौज घेऊन आदिलशाच्या बाजूनं शिवाजी महाराजांच्या विरोधात लढायला आलेले होते. आणि ज्या वेळेला खवास खान रोज बघायचा की शिवाजी महाराज तिथे मोर्चावर उभे आहेत. इतिहासामध्ये फक्त नेपोलियन बोनापार्ट कमी झोपत होता असं नाही आहे. शिवाजी महाराज सुद्धा राहोरात्र काम करत होते. एकतर त्यांचं भोजन खूप कमी असायचं. दिवसातून दुपारी हलका आहार घ्यायचे, अर्धी चतकोर भाकरी खायचे, पाखरासारखं त्यांचं भोजन होतं. 8-8, 9-9 माणसांचं काम करायचे. आणि ज्या वेळेला कुडाळला वेढा पडलेला होता शिवाजी महाराजांच्या फौजेचा, एका बाजूला आदिलशाह, दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराज. संध्याकाळी मोर्चावरून महाराज शिबिरात गेले की आंघोळ करायचे, देवपूजा करायचे. रात्री 8-9च्या दरम्यान त्यांचा घोडा 28 किलोमीटर मालवणला जायचा. रात्रभर बैठका व्हायच्या, प्लॅनिंग व्हायचं की कसा कसा किल्ला बांधला पाहिजे, त्यासाठी काय काय केलं पाहिजे. आणि सकाळी उजाडता घोडा परत यायचा. जाता येता शिवाजी महाराज थोडीशी झोप घ्यायचे. शिबिरात आले तर अर्धा-पाऊण तास पडायचे. पुन्हा स्नान करून पुन्हा उगवत्या सूर्यकिरणाबरोबर ते मोर्चावर दिसायचे, तोफांच्या आगरापुढे दिसायचे. पण लक्षात घ्या की सिंधुदुर्गला किल्ला बांधणं ही खायची गोष्ट नव्हती. कारण सिंधुदुर्गपासून गोव्याची राजधानी पोर्तुगीजांची फक्त 70 किलोमीटरवर होती. महाराजांना माहिती होतं की इथं किल्ला बांधायला सुरुवात केली की पोर्तुगीज येणार आणि हे आमचं किल्ल्याचं बांधकाम पूर्ण होऊ देणार नाही. म्हणून महाराजांनी दोरोजी फाकडे नावाच्या सरदाराकडं 5,000ची फौज दिलेली होती. आणि त्या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत 6 वर्ष पाण्यामध्ये 3 जहाजं नांगरलेली होती. त्याच्यावर 5,000ची फौज कायम गस्त घालत होती. त्यानंतर नाईक नावाचे बेरड जातीचे राजे होते कर्नाटकामध्ये. त्यांची आणि शिवाजी महाराजांची मैत्री होती. त्या बेरडांकडून महाराजांनी 200 हत्ती आणलेले होते, मलबारी पद्धतीचे टणक हत्ती. आणि हे हत्ती दगड वाहण्याचं बांधकामासाठी पाण्यामध्ये उतरवले जायचे ते काम करत होते. म्हणजे किती प्रचंड काम होतं. आणि एक लक्षात ठेवा की भाऊबंदकीचा जो रोग आहे त्या रोगानं शिवाजी महाराजांना सोडलेलं नव्हतं. आणि बाजीराजे घोरपडे नावाचा एक
विजापूरकरांचा सरदार होता, जो नात्यानं जवळचा भाऊच होता. घोरपडे म्हणजे सुद्धा भोसले. आणि त्याचं स्वप्न असं होतं की मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांची माती सावडल्याशिवाय मी मरणार नाही, अशा तऱ्हेचा त्याने विडा उचललेला होता. आणि कर्नाटकामध्ये एकदा शहाजी महाराजांना सुद्धा गिरफ्तार केलेलं होतं. आणि हा शिवाजी महाराजांच्या मनामध्ये राग होता. त्यामुळं शहाजी महाराजांनी जे पत्र लिहिलं होतं त्या पत्राची आठवण कुडाळच्या मोहिमेच्या वेळेला जिजाबाईंनी करून दिली, मातोश्रींनी करून दिली. आणि ते पत्र असं होतं की आपल्या दुश्मनाला म्हणजे बाजीराजे घोरपड्याला हलक्यात घेऊ नका. शहाजीराजे म्हणतात की बाळराजे, या दुश्मनाचा तुम्ही असाच सूड घ्या, असा बदला घ्या की त्याचा बदला घेतल्यानंतर त्याच्या रांडा पोरांनी रक्ताच्या आसवामध्ये आंघोळ केली पाहिजे, अशा पद्धतीचा तुम्ही सूड घ्या. आणि ते पत्र आल्यावर मात्र शिवाजी महाराज जागे झाले आणि मोठा घात त्यांचा होणार होता. त्याचं कारण असं की कवास खानानं लढाई लांबवली होती, कारण त्याला माहिती होतं की पाठोपाठ आपल्या मदतीला बाजीराजे घोरपडे येत आहेत. आणि बाजीराजे घोरपडेंनी 8 लाख मोहरा घेतलेल्या होत्या. आणि मुधोळ नावाचं गाव कर्नाटकात आज आहे, त्याचा शिवाजी महाराजांनी जाळलेला वाडा, त्याच्या भिंती आणि एक दरवाजा आज सुद्धा आहे. तुम्ही माझ्या पुस्तकात त्याचा फोटो छापलेला आहे. या बाजीराजे घोरपडेंनी चोरी छुपे कुडाळच्या युद्धात उतरायचं ठरवलं. आणि कुणालाही कळू न देता, विजापूरकरांनाही कळून न देता मुधोळच्या जंगलामध्ये त्यांनी 7,000 अरबी तुर्की घोड्यांची पागा बांधलेली होती. आणि ही अरबी तुर्की घोडी अचानक घेऊन जायचं पहाडातून खाली आणि कुडाळला शिवाजी महाराजांना वेढा देऊन ठार मारायचं, हे बाजीराजे घोरपडेचं स्वप्न होतं. पण शिवाजी महाराजांचं हेर खातं एवढं जबरदस्त होतं की खवास खान उठला, त्यानं पाहिलं समोर मोर्चाजवळ शिवाजी महाराज उभे आहेत, काही काळजीचं कारण नाही, रोज फिरतायत त्या तोफांजवळून वगैरे. जो प्रयोग त्यांनी आग्र्याला केला तोच प्रयोग त्यांनी तिथे केलेला होता. आणि ह्याला माहितीच नाही की शिवाजी महाराज समोरून रात्रीचे 5-7 हजाराची फौज घेऊन ती जो घाट आहे आंबोलीचा घाट, त्या आंबोलीच्या घाटातून 250 किलोमीटर कर्नाटकात कधी गेले. आणि गेल्यावर त्यांनी बाजीराजे घोरपडेला आव्हान दिलं आणि बाजीराजे घोरपडेबरोबर द्वंद्व केलं. आणि त्या द्वंद्वामध्ये बाजीराजे घोरपडेला ठार मारलं, त्याची 7-8 हजाराची पागा जंगलातली नेस्तनाबूत केली. हे उशिरा खवास खानाला कळलं. आणि मग खवास खान हातामध्ये दुर्बीण घेऊन ओरडायला लागला, अय अल्लाह, इस मुल्क में कितने शिवाजी है, हर रोज हमारे आंखों के सामने मोर्चे के अगल बगल में जो घूमता फिरता है वो शिवाजी कौन, और देर रात को चोरी छुपे मालवन की तरफ जाने वाला और समुंदर में किला का निर्माण करने वाला वो शिवाजी कौन, और ये बाजीराजे को कत्ल करके वो आ रहा है वो शिवाजी कौन, इस मुल्क में कितने शिवाजी है. आणि शिवाजी महाराज आले आणि त्यांनी याची धूळधाण केली. आणि एका विदूषकाचं सोंग घेऊन खवास खान तिथून पळून गेला. महाराजांनी त्याला पाहिलं आणि महाराज म्हणाले त्याने वेड्याचं सोंग घेतलेलं आहे, असा पळपुटा माणूस काय करून करणार आहे, त्याला पळून जाऊ द्या. त्याला पळून दिलं त्याने. हा सगळा जो इतिहास आहे, हा जर लेखक म्हणून मी माझ्या घरात बसलो असतो, टेबलाभोवती खेळलो असतो, शब्दाभोवती खेळलो असतो, जर मी 8-10 वेळा त्या मुधोळला गेलो नसतो, कुडाळचं रान बघितलं नसतं, त्याला पूरक असे पुरावे जर मी शोधले नसते तर मला हा इतिहास कळला नसता. शिवाजी महाराजांना सिंधुदुर्गचा किल्ला बांधताना ज्या काही ब्राह्मण व्यापाऱ्यांनी मदत केली, आता समुद्र पर्यटन पाप आहे असं म्हटलेलं असताना सुद्धा काही ब्राह्मणांनी पाप केलेले आणि पैसे कमावलेले, त्यांनी शिवाजी महाराजांना पैसे, कुसे वगैरे जे सावकार आहेत त्यांचे वाडे आज मालवणला तुम्हाला दिसतील. म्हणजे याचा अर्थ हा इतिहास जर आपण तिथं गेलो नाही, पाहिला नाही, वाचला नाही तर तो इतिहास आपल्याला कळणार नाही.
आणि म्हणून मला असं वाटतं की लेखकाचा धर्म तो असतो की लेखकानं शब्दांच्या पलीकडचा, कागदांच्या पलीकडचा वास्तव इतिहास टिकवला पाहिजे, टिपला पाहिजे. आणि माझ्या या कथा कादंबऱ्या लिहिताना हा इतिहास मला उपयोगी पडतो. अनेक वेळेला काही वेळेला असं चुकल्यासारखं होतं. म्हणजे शिकारी जंगलामध्ये जातो आणि तो वाट हरवून बसतो, तशी माझीही वाट हरवली जाऊ शकते. मी नक्षलवादावर एक कादंबरी लिहिली होती, 300-400 पानं. माझ्या असं लक्षात आलं की याच्यात काही जमलेलं नाही, मी बाजूला फेकून दिली. गेल्या वर्षी एका दिवाळी अंकानं सांगितलं तुम्ही काहीतरी लिहा, तर छत्तीसगड मला मध्ये नेमलेलं होतं. त्यावेळेची सगळी परिस्थिती मी पाहिलेली होती. आणि मग दुडिया नावाची कादंबरी मी लिहिली की एक आदिवासी कन्या जाती धर्मानुसार आदिवासीमध्ये मोडिया जातीमध्ये तिकडच्या लग्न झाल्यावर आपली छाती उघडी ठेवावी लागते. आणि म्हणजे थोडक्यात स्पष्ट बोलायचं तर स्तनांच्या लोंबत्या पिशव्या घेऊन संसार करायचा. त्याच्याऐवजी मग नक्षलवाद्यांचा डगळा घालून हातामध्ये बंदूक घेणं बरं, या न्यायानं ती दुडिया लढलेली होती. आणि मी ज्यावेळेला छत्तीसगडला होतो त्यावेळेला अनेक अशा मुलींचे सरेंडर नक्षलांचे, अरेस्टेड नक्षलांच्या मी मुलाखती घेतल्या, पोलीस अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या, खूप फिरलो. त्या माझ्या भटकंतीमधून दुडिया नावाची कादंबरी प्रकाशित झालेली आहे. आणि गेल्या 1.5 वर्षामध्ये भारताच्या 8 भाषेमध्ये त्याचं भाषांतर झालेलं आहे. इंग्रजी, हिंदी, उडियासह अनेक ठिकाणी भाषांतर झालेलं आहे. तर मला असं वाटतं की मराठी वाचकांचं जे माझ्यावर प्रेम आहे, मराठी वाचक मनापासून जे माझ्या शब्दावर प्रेम करतात त्याबद्दल मी त्यांचा खूप ऋणी आहे. आणि त्यामुळं काहीतरी उत्तम उदात्त असं काहीतरी वेगळं लिहावं असं मला वाटतं. आणि माझ्या लेखक मित्रांसाठी मी सांगेन, जे काही या ठिकाणी असतील, की दिवाळीला रांगोळी प्रत्येकाच्याच दारात असते, पण कोणाची जिथे हटके रांगोळी असते तिथे जाणारे लोक थांबतात, प्रत्येक रांगोळीजवळ थांबत नाही. आणि त्यामुळं प्रयत्नपूर्वक तुम्ही चांगली रांगोळी काढली पाहिजे आणि लिहिलं पाहिजे. मी ज्या वेळेला पुण्याला प्रांत अधिकारी होतो, एका तलाट्याला मी सस्पेंड केलं. 5-6 वर्षानंतर सस्पेन्शनच्या बाबतीत कोर्टात पुरावा द्यायला जावं लागतं. न्यायाधीश महाराजांनी 2-3 वेळा नोटीस पाठवली, मी वकील पाठवला, येणार नाही म्हणून सांगितलं आणि कागदपत्र पाठवली. न्यायाधीश महाराजांनी शेवटी हुकूम पाठवला की जर या फलाण्या तारखेला तुम्ही हजर राहिलं नाही तर तुम्हाला अटक करण्यात येईल. आता छोट्याशा कारणावरून अटक कसं काय करू शकतात, पुन्हा येणार नाही, या निमित्तानं तुमची भेट होईल म्हणून मी हे अटक वॉरंट तुम्हाला पाठवलेलं होतं. म्हणजे याचा अर्थ न्यायदेवतासुद्धा माझ्या लेखनाकडं जर बारीक लक्ष देत असेल तर त्याच्या बाबतीत काहीतरी लिहायला पाहिजे. आता कृष्णा चांदगुडे इथं जवळ आहेत, अनेक सामाजिक कामं ते करतात. आम्ही एका जातीमध्ये जाऊन पाहिलं की आजसुद्धा 2024 सालीसुद्धा काही जातीमध्ये बायको गहाण ठेवली जाते. आता बायको गहाण कशी ठेवली जाते बघा, म्हणजे जमीन गहाण ठेवल्यानंतर गहाण ठेवणारा त्याचा उपभोग घेतो, तसं त्या बाईच्याही बाबतीत घडू शकतं. पण जिथं दारिद्र्य आहे, अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे, अशा ठिकाणी पत्नीसुद्धा गहाण ठेवण्याचे प्रकार घडतात. मला चांदगुडे काही अशा वेगवेगळ्या वाटा मला दाखवत आहेत, त्या वाटानेही मी जाण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि शेवटी मला सांगावं असं वाटतं की शेवटची एका मिनिटामध्ये आठवण सांगतो. काही ठिकाणी यादी मी सांगितलेली आहे, कदाचित पुनरुक्तीचा माझ्यावर आरोप होईल, पण तरीसुद्धा ती महत्त्वाची घटना माझ्या आयुष्यातली आहे आणि म्हणून मला सांगावीशी वाटते. आता सरस्वतीचं पूजन झालं. ही सरस्वती ही विद्येची देवता आहे. या बाबतीत भुजबळ साहेबांचा आणि माझा पण वाद झालेला होता की ही हिंदूंची देवता आहे, तिची पूजा करू नका. माझं असं म्हणणं, ही हिंदूंची फक्त देवता नाही, जगातल्या निम्म्या देशांची देवता आहे. जपानमध्ये सुद्धा तिची पूजा केली जाते. तिचं नाव वेगळं असेल पण ती ज्ञानदेवता आहे म्हणून तिची पूजा केली जाते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मी माझ्याशी प्रत्यवाय करणाऱ्या सगळ्यांना सांगितलं, दाखवून दिलं की आदरणीय शरदचंद्र गोविंदराव पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सावित्रीबाई फुले संपूर्ण वाङ्मय नावाचा ग्रंथ छापला
आणि त्याच्यामध्ये जो काव्याचा भाग आहे त्याच्यामध्ये सावित्रीबाईंनी सरस्वतीवर लिहिलेल्या 4-5 कविता आहेत, त्या मी फेसबुकवर आणि इतरांना दाखवल्या होत्या. त्या महाराष्ट्र शासनानं छापलेल्या आहेत, त्यामुळे त्या अमान्य करता येणार नाही. पानिपत कादंबरी पहिल्या वर्षी आली, ती एवढी प्रचंड खपली की एका वर्षामध्ये त्या कादंबरीच्या मेहनताण्यातून म्हणजे स्वामित्व मूल्य किंवा ज्याला रॉयल्टी म्हणतो त्या रॉयल्टीमधून मी कोल्हापूरला एक बंगला बांधला आणि त्या बंगल्याचं नावच पानिपत ठेवलेलं आहे. या बंगल्याचं बांधकाम ज्या वेळेला चालू होतं, मी योगायोगानं त्या दिवशी होतो. समोरून एक गोसावी चाललेला होता, 6-6.5 फूट उंच, काळा कभिन्न, असे त्याचे झिंजा केस, मोठ्या जटा, आणि तो असा चालला असताना हातामध्ये तीर कमटा, अल्लख निरंजन अल्लख निरंजन असं म्हणत. आणि माझ्या इमारतीपुढं आल्यावर त्याला काहीतरी वास लागला, असं त्यानं हुंगलं आणि एकदम माझ्या इमारतीमध्ये आला, माझ्याकडे बघितलं आणि मला विचारलं, वत्सा ही वास्तू कुणाची? म्हटलं बाबा माझी. त्याने आपला जाड हात माझ्या डोक्यावर ठेवला आणि बाबा म्हणाले, अरे तुला कल्पना आहे का वत्सा, तू किती भाग्यदायी आहेस आणि वास्तू किती भाग्यदायी आहे. एक दिन आप मुझे ढूंढते रहोगे, ध्यान में रखिए. मी म्हटलं काय झालं बाबा? अरे म्हणे वास्तू एवढी लाभदायी आहे की एक दिवस या वास्तूमध्ये फक्त लाखो आणि कोट्यावधीच काउंट केले जातील, त्यापेक्षा कमी नाही. आणि बऱ्याच वेळेला ज्ञानी पुरुष, साधू पुरुष, त्यागी पुरुष यांची जुबानसुद्धा खरी ठरते आणि त्या बाबांची जुबान खरी ठरलेली आहे. माझ्या वास्तूमध्ये फक्त लाखो आणि कोट्यावधीचे व्यवहार आजसुद्धा घडतात, कारण ती वास्तू मी एका बँकेला भाड्यानं दिलेली आहे. मला या निमित्तानं असं सांगायचं आहे की माझ्या घरातली लक्ष्मी जरी गावाची असली तरी गावाबाहेरच्या माळावर माता सरस्वतीनं तिच्या पडक्या मंदिरामध्ये, गाभाऱ्यामध्ये मला थोडीशी जागा देऊ केलेली आहे. आणि त्या जागेमध्ये कधी अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान, कधी पांगिरा, कधी नागकेशर, कधी संभाजी, कधी क्रांतीसूर्य, अशा एकाहून अनेक रांगोळ्या टिपण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आणि यापुढच्या काळामध्ये सुद्धा याहून अधिक उत्तम, अधिक चांगल्यासुद्धा रांगोळ्या रेखाटण्याचा मी जरूर प्रयत्न करेन, याचा शब्द देतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद. धन्यवाद. माननीय विश्वास पाटील सर, मानू कसे आभार तुमचे खरंच आज कळत नाही. तुमच्यासाठी तोलमोलाचे शब्द काही मिळत नाही. सदैव राहू द्या स्नेह आपल्या सागनासाठी, काळजातले 2 शब्द तुमच्या आभारासाठी. आज आमच्या विनंतीला मान देऊन आपण या व्याख्यानासाठी आलात, त्यानिमित्ताने इतर गोष्टींमध्ये रमण्याऐवजी पुस्तकांमध्ये रमलेले पाटील सर आम्हाला नाशिककरांना ऐकायला मिळाले. आपले मनापासून आभार. सामानातर्फे आपले मनापासून आभार व्यक्त करतो. मोठ्या संख्येने उपस्थित असताना मी तकलीफ दिली, माफ करा, पण तुम्हीच ते आमचे आवडते लेखक आहे हे मला कळलं. मी आता रिटायरमेंटला जवळ आलोय, विदर्भात गेलो तर पुन्हा येणार नाही. या निमित्तानं तुमची भेट होईल म्हणून मी हे अटक वॉरंट तुम्हाला पाठवलेलं होतं. म्हणजे याचा अर्थ न्यायदेवता सुद्धा माझ्या लेखनाकडं जर बारीक लक्ष देत असेल तर त्याच्या बाबतीत काहीतरी लिहायला पाहिजे. आता कृष्णा चांदगुडे इथं जवळ आहेत, अनेक सामाजिक कामं ते करतात. आम्ही एका जातीमध्ये जाऊन पाहिलं की आजसुद्धा 2024 सालीसुद्धा काही जातीमध्ये बायको गहाण ठेवली जाते. आता बायको गहाण कशी ठेवली जाते बघा, म्हणजे जमीन गहाण ठेवल्यानंतर गहाण ठेवणारा त्याचा उपभोग घेतो, तसं त्या बाईच्याही बाबतीत घडू शकतं. पण जिथं दारिद्र्य आहे, अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे, अशा ठिकाणी पत्नीसुद्धा गहाण ठेवण्याचे प्रकार घडतात. मला चांदगुडे काही अशा वेगवेगळ्या वाटा मला दाखवत आहेत, त्या वाटानेही मी जाण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि शेवटी मला सांगावं असं वाटतं की शेवटची एका मिनिटामध्ये आठवण सांगतो. काही ठिकाणी यादी मी सांगितलेली आहे, कदाचित पुनरुक्तीचा माझ्यावर आरोप होईल, पण तरीसुद्धा ती महत्त्वाची घटना माझ्या आयुष्यातली आहे आणि म्हणून मला सांगावीशी वाटते. आता सरस्वतीचं पूजन झालं,
ही सरस्वती ही विद्येची देवता आहे. या बाबतीत भुजबळ साहेबांचा आणि माझा पण वाद झालेला होता की ही हिंदूंची देवता आहे, तिची पूजा करू नका. माझं असं म्हणणं, ही हिंदूंची फक्त देवता नाही, जगातल्या निम्म्या देशांची देवता आहे. जपानमध्ये सुद्धा तिची पूजा केली जाते. तिचं नाव वेगळं असेल पण ती ज्ञानदेवता आहे म्हणून तिची पूजा केली जाते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मी माझ्याशी प्रत्यवाय करणाऱ्या सगळ्यांना सांगितलं, दाखवून दिलं की आदरणीय शरदचंद्र गोविंदराव पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सावित्रीबाई फुले संपूर्ण वाङ्मय नावाचा ग्रंथ छापला. आणि त्याच्यामध्ये जो काव्याचा भाग आहे त्याच्यामध्ये सावित्रीबाईंनी सरस्वतीवर लिहिलेल्या 4-5 कविता आहेत, त्या मी फेसबुकवर आणि इतरांना दाखवल्या होत्या. त्या महाराष्ट्र शासनानं छापलेल्या आहेत, त्यामुळे ते अमान्य करता येणार नाही. पानिपत कादंबरी पहिल्या वर्षी आली, ती एवढी प्रचंड खपली की एका वर्षामध्ये त्या कादंबरीच्या मेहनताण्यातून, म्हणजे स्वामित्व मूल्य किंवा ज्याला रॉयल्टी म्हणतो, त्या रॉयल्टीमधून मी कोल्हापूरला एक बंगला बांधला आणि त्या बंगल्याचं नावच पानिपत ठेवलेलं आहे. या बंगल्याचं बांधकाम ज्या वेळेला चालू होतं, मी योगायोगानं त्या दिवशी होतो. समोरून एक गोसावी चाललेला होता, 6-6.5 फूट उंच, काळा कभिन्न, असे त्याचे झिंजा केस, मोठ्या जटा, आणि तो असा चालला असताना हातामध्ये तीर कमटा, अल्लख निरंजन अल्लख निरंजन असं म्हणत. आणि माझ्या इमारतीपुढं आल्यावर त्याला काहीतरी वास लागला, असं त्यानं हुंगलं आणि एकदम माझ्या इमारतीमध्ये आला, माझ्याकडे बघितलं आणि मला विचारलं, वत्सा ही वास्तू कुणाची? म्हटलं बाबा माझी. त्याने आपला जाड हात माझ्या डोक्यावर ठेवला आणि बाबा म्हणाले, अरे तुला कल्पना आहे का वत्सा, तू किती भाग्यदायी आहेस आणि वास्तू किती भाग्यदायी आहे. एक दिन आप मुझे ढूंढते रहोगे, ध्यान में रखिए. मी म्हटलं काय झालं बाबा? अरे म्हणे वास्तू एवढी लाभदायी आहे की एक दिवस या वास्तूमध्ये फक्त लाखो आणि कोट्यावधीच काउंट केले जातील, त्यापेक्षा कमी नाही. आणि बऱ्याच वेळेला ज्ञानी पुरुष, साधू पुरुष, त्यागी पुरुष यांची जुबानसुद्धा खरी ठरते. आणि त्या बाबांची जुबान खरी ठरलेली आहे. माझ्या वास्तूमध्ये फक्त लाखो आणि कोट्यावधीचे व्यवहार आजसुद्धा घडतात, कारण ती वास्तू मी एका बँकेला भाड्यानं दिलेली आहे. मला या निमित्तानं असं सांगायचं आहे की माझ्या घरातली लक्ष्मी जरी गावाची असली तरी गावाबाहेरच्या माळावर माता सरस्वतीनं तिच्या पडक्या मंदिरामध्ये, गाभाऱ्यामध्ये मला थोडीशी जागा देऊ केलेली आहे. आणि त्या जागेमध्ये कधी अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान, कधी पांगिरा, कधी नागकेशर, कधी संभाजी, कधी क्रांतीसूर्य, अशा एकाहून अनेक रांगोळ्या टिपण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आणि यापुढच्या काळामध्ये सुद्धा याहून अधिक उत्तम, अधिक चांगल्यासुद्धा रांगोळ्या रेखाटण्याचा मी जरूर प्रयत्न करेन, याचा शब्द देतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद.